अंधेरा नाव जरी साधं असलं तरी आत दडलेला आहे काळोख, रहस्य आणि रक्तरंजित सत्य. प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि प्रत्येक वळणावर येतोय नवीन धोका. जगण्याची किंमत इथे फक्त एकच, विश्वास. पण कोणावर? नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण Amazon प्राईमवरील अंधेरा या सिरीजचं गूढ उलगडणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडची सुरुवात होते बानी नावाच्या मुलीपासून, जी कदाचित डिप्रेशनमध्ये असते आणि डॉक्टर पृथ्वी तिचा इलाज करत असतात. एक दिवस बानी डॉक्टर पृथ्वीसोबत बीचवर जाते. तिथे तो तिला डार्कनेसबद्दल सांगतो की ती त्याच्यापासून पडत आहे, पेनपासून पडत आहे आणि तिने असं अजिबात करू नये. उलट तिने स्वतःला सरेंडर करावं. डॉक्टर पृथ्वी तिला पाण्यात घेऊन जातात, पण अचानक तो इव्हिल होतो आणि सांगतो की तिने स्वतःला अंधाराला सोपवावं. पुढच्या क्षणी आपण पाहतो की बानी पाण्यात बुडते आहे आणि हे दिवसा नव्हतं तर रात्री होत होतं. बानी कशीबशी स्वतःला सांभाळून पाण्याबाहेर येते आणि तिथेच तिला एका काळ्या सावलीचा भास होतो. ती त्यापासून वाचत पडून आपल्या हॉटेलमध्ये येते, पण अचानक एक काळोख तिचा पाठलाग करू लागतो. तो हळूहळू तिला गिळंकृत करणार असतो. ती रूममध्ये येते, स्वतःला सांभाळते आणि डॉक्टर पृथ्वीला फोन करते, पण त्याचा फोन बंद असतो. दोघांचं बोलणं होत नाही. बानी स्वतःला थोडी शांत करते. इतक्यात तिच्या वडिलांचा फोन येतो. इथे आपल्याला जाणवतं की तिचे वडील तिच्याशी नीट बोलत आहे, पण बानीला असं ऐकू येत आहे की ते तिच्यावर ओरडत आहे की ती जॉब करत नाही, ती प्रॉस्टिट्यूट आहे आणि तिने नोकरीबद्दल खोटं बोललं आहे. याचंच गिल्ट तिच्या मनात सतत होतं आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. ती खूप त्रासून जाते, तुटून जाते आणि त्याचवेळी तिच्या खोलीत अंधार पसरतो. हळूहळू तो पूर्ण खोलीत पसरतो आणि तिच्याजवळ येतो. बानी जोरजोरात किंचाळू लागते, पण शेवटी अंधार तिला पूर्णपणे गिळून टाकतो. आता यापुढे 1 महिन्यानंतरचा सीन दाखवला जातो. आपल्याला ऑफिसर कल्पना दिसते, जी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करते की तिने नुकतंच एक केस पूर्ण केली आहे. तिचा सिनियर ऑफिसर तिला नायकशी भेटवतो, जो बानीच्या मिसिंग केसवर काम करत असतो. त्याने रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की बानी मेंटली इल होती, एस्कॉर्ट होती, त्यामुळे ती स्वतःहून पडून गेली असेल आणि केस क्लोज करण्यासाठी एक फिमेल ऑफिसरच्या सहीची गरज होती, म्हणून कल्पना त्या कागदांवर सही करते. दरम्यान आपल्याला जय नावाचा MBBSचा विद्यार्थी दिसतो, जो डॉक्टर अजीजकडे थेरपी घ्यायला आला होता. जयबद्दल थोडी आपल्याला माहिती मिळते की काही काळापूर्वी त्याचा कार अपघात झाला होता, ज्यात त्याचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाला होता. त्या रात्रीनंतर जयला भयानक नाईटमेअर्स येऊ लागले. सध्या तरी त्याला त्याबद्दल काहीच कळत नाही. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की जयच्या मोठ्या भावाचं नावही पृथ्वीच होतं. होय, तोच डॉक्टर पृथ्वी ज्याला आपण सुरुवातीला पाहिलं होतं. जय डॉक्टर अजितशी बोलतो तेव्हा डॉक्टर सांगतात की हे कदाचित ट्रॉमामुळं असू शकतं. पण जय तसं मानत नाही. आता आपण जयच्या नाईटमेअर्सबद्दल थोडं जाणून घेतो. त्याच्या स्वप्नात एक मुलगी खिडकीजवळ उभी असते. खूप त्रस्त, घाबरलेली आणि अचानक जिवंत अंधार तिला ओढून नेतो आणि खिडकीतून खाली फेकून देतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे ती मुलगी दुसरी कोणी नसून बानीच असते. यानंतर जय आपल्या घरी येतो, जिथे तो आपल्या सिंगल मदरसह राहतो. अपघातानंतर ही फॅमिली पूर्णपणे तुटून गेली होती. कोप अप करू शकत नव्हती. जय जेव्हा त्या कारकडे पाहतो, तेव्हा त्याला अपघाताचे आवाज कानात ऐकू येतात आणि त्यामुळे तो खूपच त्रस्त राहतो. सिम्पली सांगायचं झालं तर आपल्या भावाच्या अपघातानंतर तो खूपच मानसिक तणावाखाली राहू लागला होता. दुसरीकडे आपण कल्पनाला पाहतो. ती केस क्लोज करण्यासाठी बानीच्या वडिलांशी बोलते. पण बानीचे वडील कल्पनाला विनंती करतात की तिने बानीला शोधून काढावं. ते मान्य करतात की बानी एक इस्कॉर्ट होती आणि तिला डिप्रेशनही होतं. पण ती पडून जाणारी मुलगी नव्हती. शेवटच्या वेळेस जेव्हा त्यांचं बानीशी बोलणं झालं होतं, जसं आपण सुरुवातीला पाहिलं, तेव्हा बानी किंचाळत होती. पण केस फाईलमध्ये किंचाळण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच होती. हे पाहून कल्पनाचाही निर्णय बदलतो. ती बानीच्या वडिलांवर तरस खाऊन ही केस स्वीकारते आणि त्यांना वचन देते की खरंच काही झालं असेल तर ती नक्कीच शोधून काढेल. यानंतर कल्पना हॉटेलच्या रूम नंबर 408 मध्ये जाते, जिथे बानी थांबली होती. ती तिथे तपास करते आणि CCTV रेकॉर्डिंग मागवते. पण मॅनेजर सांगतो की त्या रात्री सर्व रूमला आग लागली होती. त्यामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. ही गोष्ट कल्पनाला खूप विचित्र वाटते. तसंच तिला कॉरिडॉरमधील एका खिडकीचा काच नुकताच रिपेअर झालेला दिसतो. म्हणजे ती अलीकडेच दुरुस्त करण्यात आली होती. ही गोष्ट तिला अजूनही संशयास्पद वाटते. मात्र हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावरही एक कॅमेरा असतो. त्यामुळे ती आपल्या कॉन्स्टेबलला त्याची रेकॉर्डिंग आणायला सांगते. कॉन्स्टेबल जेव्हा रेकॉर्डिंग दाखवतो, त्यात बानी घाबरून पडत हॉटेलमध्ये येताना दिसते. अगदी
तसंच जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं, तिच्या कॉल रेकॉर्ड्समध्येही पृथ्वीचा नंबर सापडतो, जो अजूनही ऑफ होता. हे देखील आपण आधीच पाहिलं होतं. यानंतर कल्पना बानीच्या घरी जाते. तिथे ती तिच्या वडिलांकडून बानीबद्दल माहिती विचारते आणि पृथ्वीबद्दल विचारते. पण बानीचे वडील तर पृथ्वीला ओळखतही नव्हते. कल्पना जेव्हा बानीची रूम चेक करते, तेव्हा तिला एक कार्ड सापडतं ज्यावर आत्मा लिहिलेलं असतं. त्याबद्दल बानीचे वडील सांगतात की बानी इथे मेंटल हिलिंगसाठी जायची आणि तिला तिथं थोडा आराम मिळायचा. कल्पना सध्या तिकडून निघून जाते. पण लगेचच आपण बानीची आई बघतो. तिलाही काही मेंटल हेल्थ इश्यू असतात आणि ती बानीच्या रूममधल्या क्लॉझेटमधून कुणाला तरी बाहेर बोलवत असते. पण ती नक्की कुणाला बाहेर बोलवत आहे हे मात्र उघड होत नाही. दरम्यान आपण जयकडे वळतो. तो अंधाराबद्दल चर्चा करतो की अंधार जिवंत असू शकतो. तेव्हा त्याला एक ऑनलाईन पॅरेनॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आणि ब्लॉगर रुमीचा व्हिडिओ दिसतो. रुमीने एक नवीन ब्लॉग चॅनल सुरू केलं होतं, ज्याचं नाव होतं इंटू द डार्कनेस. ती सांगते की हा अंधार आता सामान्य राहिलेला नाही, तर खऱ्या अर्थाने पॅरानॉर्मल आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हीच खरी त्याची ताकद आहे. ती पुढे सांगते की जेव्हा जेव्हा काही भयंकर घडतं, जसं की महामारी येते किंवा एखादा अपघात होतो किंवा एखादी मोठी दुर्दैवी घटना घडते, त्यामागे नेहमीच काहीतरी पॅरानॉर्मल इन्व्हॉल्व असतं. आता ती म्हणते की तिचं सिक्स्थ सेन्स सांगतो आहे की सध्या मुंबईमध्ये असं काहीतरी इव्हिल अस्तित्वात आहे. ती आपल्या ऑडियन्सला कम्युनिटी कॉलमधून आपले अनुभव शेअर करायला सांगते. तिथे जय कमेंट करतो की असं काही नाही. हे सगळं मेंटल इलनेस असू शकतं. रुमी उलट जयलाच सुनावते. पण खरं म्हणजे जयलाही यातून जाणवत होतं की ही काही आजाराची गोष्ट नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता आपण रुमीबद्दल जाणून घेतो की ती एकटीच राहते आणि तिची फॅमिली लाईफ काही तितकी ठीक नाही. आता आपण परत पुन्हा जयच्या घरी येतो. त्याच्या रूममध्ये अंधार हळूहळू पसरताना दिसतो आणि बानीची आत्मा वीजसारखी त्याच्यावर अटॅक करते. त्यामुळे तो घाबरून जागा होतो. आता हे एक वाईट स्वप्न होतं की रिॲलिटी होती हे कळत नाही. कारण मागच्या रात्री स्ट्रीट लाईट फ्लिकर होऊ लागल्या होत्या आणि ही नेहमी अंधाराच्या येण्याआधीच घडत असे. किंवा असं म्हणता येईल की जेव्हा दिवे बंद होतात, तेव्हा अंधार येत असे. मीनवाईल पोलीस ऑफिसर कल्पना आत्मा हिलिंग सेंटरमध्ये जाते. तिथे तिला मॅनेजिंग डायरेक्टर चैतन्य शर्मा भेटतो आणि तो तिला चीफ वेलनेस कन्सल्टंट आयशाशी ओळख करून देतो. आयशा सांगते की बानी गेल्या 4 महिन्यापासून इथे आलेली नाही आणि पृथ्वीबद्दल विचारल्यावर ती म्हणते की त्याच्याबद्दल तर बानीलाच माहिती असेल. यानंतर ती या सेंटरबद्दल सांगते की हे थेरपी किंवा मेडिटेशन नाही, तर हे ATEM म्हणजे ॲडव्हान्स स्टेट एनेबल माइंडफुलनेस आहे. इथे आपण पाहतो की कल्पना आयशाकडे काइंड ऑफ अट्रॅक्ट होते आणि तिच्या काही चांगल्या आठवणी जाग्या होतात. दरम्यान कॉन्स्टेबल कल्पनाला सांगतो की पृथ्वीचा ॲड्रेस मिळालेला आहे, म्हणून ती त्याच्या घरी निघते. इकडे जय रुमीला टेक्स्ट करतो की अंधार खरंच जिवंत असू शकतो का? कारण त्याने स्वतः अंधार पाहिलेला आहे. यावर रुमी त्याला एक न्यूज क्लिप पाठवते, ज्यात बानीचे आई-वडील इंटरव्ह्यू देत असतात. बानीची आई म्हणते की आता बानी परत येणार नाही, कारण अंधार तिला घेऊन गेला आहे. हे ऐकून आणि बानीचा फोटो पाहून जय हादरतो. कारण हीच ती मुलगी होती, जी त्याला त्याच्या भयानक स्वप्नांमध्ये दिसत होती. आता कल्पना, जय आणि पृथ्वीच्या घरी पोहोचते. तिथे जय स्वतः तिला रिसीव्ह करतो. ती त्याला बानीचा फोटो दाखवते, जो पाहून जय शॉक होतो आणि कल्पना हे नोटीस करते. तेव्हाच जयची आई घरी येते आणि कल्पना सांगते की बानी गायब झाली आहे आणि यात कदाचित पृथ्वीचा हात असू शकतो. पण जयची आई म्हणते की ते अशक्य आहे, कारण 22 जूनपासून पृथ्वी कोमामध्ये आहे आणि ते लोक स्वतः त्याला पाहून आलेले आहेत. इथे आपल्याला कळतं की पृथ्वीचा ॲक्सिडेंट 22 तारखेला झाला होता आणि बानीवर अंधार 23 तारखेला आला होता. म्हणजे यात पृथ्वीचा काही हात असण्याची शक्यता कमी होती. यानंतर कल्पना बानीची शेवटची CCTV फुटेज पाहते आणि तिला तिच्याही भूतकाळातील एक ट्रॉमा आठवतो. इकडे जय रुमीला भेटतो आणि सांगतो की त्याने अंधार स्वतः पाहिलेला आहे. 22 तारखेला त्याच्या भावाचा अपघात झाला होता आणि त्याच वेळी त्याने पहिल्यांदा अंधार पाहिला होता, जो पृथ्वीला आत खेचत होता. पण जयने त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. तेव्हाच अंधारातून एक डार्क क्रिएचर आलं आणि पृथ्वीला उडून न्यायचा प्रयत्न केला. तरीसुद्धा जयची पकड सुटली नाही आणि त्याने पृथ्वीला वाचवलं. म्हणजे पृथ्वीचाही शेवट बाणीसारखाच होणार होता. पण जयमुळे तो वाचला आणि त्यामुळे तो कोमामध्ये होता. पण निदान त्याच्या वाचण्याचे काही चान्सेस होते. आता 23 तारखेपासून जयला बानीचीच नाईटमेअर्स दिसू लागली होती. रुमी अजून काही बोलत नाही. जय घरी परततो. तिथे तो त्याच्या कारकडे पाहतो आणि त्याला आत पृथ्वी त्याला हल्ला करताना दिसतो. हे भयानक रूप बानीलाही दिसलं होतं.
म्हणजे हा खरा पृथ्वी नव्हता. कारण 22 तारखेला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणून हे त्याचं इव्हिल फॉर्म होतं किंवा अंधाराने त्याचं रूप घेतलं होतं. पृथ्वीच्या इव्हिल रूपातून हे उघड होतं, की तो जयला सांगतो आहे, "तू स्वतःशी खोटं बोलू शकतोस, सगळ्यांशी खोटं बोलू शकतोस, पण अंधाराशी खोटं बोलू शकत नाही, कारण अंधार सगळं जाणतो." आणि आता बानी देखील त्याच्यावर हल्ला करू लागते आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसरा एपिसोड सुरू होतो एका चाइल्ड शेल्टर नावाच्या ठिकाणापासून. इथे आपल्याला उमर नावाचा एक मुलगा दिसतो, ज्याला वॉर्डन खूप मारत असतो, कारण त्याने आपल्या पलंगावर सुसू केली होती. त्याच्यावर इथले काही मुलं अत्याचारही करत असत. याच फॅसिलिटीमध्ये एक माणूस डेरियस येतो, जो एका खास ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतो. तो आपली टीम आणि इक्विपमेंटसह इथे आलेला असतो. ते लोक सगळ्या मुलांच्या डोक्यावर एक हेडसेटसारखी वस्तू बसवतात, ज्यामुळे ती मुलं ट्रान्ससारख्या अवस्थेत जातात आणि हळूहळू बेशुद्ध पडू लागतात. पण जेव्हा ते उमरकडे पाहतात, तेव्हा तो बेशुद्ध होत नाही. उलट त्यांच्या सिस्टीमवर त्याच्या मेंदूमधल्या गॅमा वेव्हज दिसत असतात, ज्या खूपच वेगाने वाढत होत्या. हे पाहून डेरियस कोणाला तरी कॉल करून सांगतो, की त्याला आपला सब्जेक्ट मिळालेला आहे आणि उमर त्यांच्यासाठी परफेक्ट राहील. मग तो उमरला सोबत घेऊन जातो. यानंतर आपल्याला जय दिसतो. त्याला पुन्हा पाणीचे नाईटमेअर्स त्रास देत असतात आणि पृथ्वीचं डार्क व्हर्जनही सतत त्याला दिसत असतं. तरीही आज त्याला रुमीला भेटायला जायचं असतं, म्हणून तो घराबाहेर पडतो. दुसरीकडे कल्पनावर नायक दबाव टाकत असतो, की तिने केस लवकरात लवकर क्लोज करून फाईलवर साईन करावं. ती पृथ्वीचा फोन आणि लॅपटॉप तपासण्यासाठी घेऊन जाते. पण हायर ऑफिशियलच्या आदेशांमुळे सायबर सेलमधले लोक हे डिव्हाइस ओपन करण्यास नकार देतात. त्यामुळे कल्पना फारच अस्वस्थ होते आणि विचार करते, की कुणीतरी मुद्दामच बरंच काही लपवत आहे. कारण ही केस काहीच नॉर्मल नाही. दरम्यान कल्पनाच्या ट्रॉमाचा थोडा अधिक भाग आपल्याला दाखवला जातो. तिला सतत एक मुलगी दिसते, जिच्या चेहऱ्यावर गावातील बरेच लोक काळं फासून तिला सगळ्यांसमोर अपमानित करत होते. या आठवणीमुळे कल्पना फारच दुःखी होते आणि अस्वस्थ राहते. त्यामुळे तिला पुन्हा एकदा वेलनेस थेरपीसाठी आत्मा हिलिंग सेंटरला जाण्याचा विचार येतो. पण आधी ती कमिशनरकडे जाते, जे तिच्या पोलीस अकॅडमीतील शिक्षक आणि मेंटॉर देखील असतात. ती त्यांच्याकडून अनऑफिशियली सायबर सेलला ऑर्डर्स मिळवते, जेणेकरून टॅबलेट ओपन करता येईल. दरम्यान पृथ्वीची प्रकृती अजून सुधारलेली नसते. त्याची आई सरिता खूपच जास्त चिंतेत असते. डॉक्टर तिला समजावतात, की तिने काळजी करू नये, कारण पृथ्वी त्यांच्या कॉलेजचा सर्वोत्तम मेडिकल स्टुडंट राहिलेला आहे आणि ते सगळे लोक पृथ्वीला उत्तम ट्रीटमेंट देईल. आता रुमीला दाखवलं जातं. तिच्याकडे जय भेटायला येतो. ते दोघे मिळून बानीच्या घरी जातात. तिथे ते बानीच्या वडिलांशी बोलतात. ते सांगतात, की बानी गेल्यापासून तिची आई शांत आणि गप्प-गप्प राहते आणि लोकांचं म्हणणं आहे, की ही डिप्रेशनमध्ये आहे. यानंतर जय बानीच्या आईशी बोलतो आणि विचारतो, "बानीलाही अंधार दिसायचा का?" जय विचारतो, "पृथ्वीचा बानीशी किंवा दोघांचाही अंधाराशी काही संबंध आहे का?" तेव्हाच बानीची आई सांगते, "अंधार तर जयलाही दिसतो आणि तिलाही स्वतः अंधार दिसत आहे. आता तिला प्रत्येक ठिकाणी लहानपणीची बानी दिसते आणि शेवटच्या एपिसोडमध्ये क्लोसेटमधून तिने ज्या व्यक्तीला बाहेर आणलं होतं, ही तीच लहान बानी होती. पण तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं नव्हतं." यानंतर बानीच्या आईने बानी गायब होण्यापूर्वीची एक गोष्ट सांगितली. त्या रात्री अचानक तिची झोप मोडली, कारण तिला काही आवाज येत होते. तिने बानीच्या खोलीत पाहिलं, पण बानी तिथे नव्हती. ती बाहेर उभी होती. आईजवळ गेली तेव्हा तिने पाहिलं, की बानी एकटीच हसत होती आणि पुटपुटत होती. ॲक्चुअली त्या क्षणी बानीला तिचा चाइल्ड फॉर्म दिसत होतं. ते लहान बानीचं रूप बानीला झोपाळ्यावर घेऊन गेलं. बानीला शुद्ध नव्हती आणि ती एका पोलला धडकणार होती. पण तिच्या आईने तिला वेळेत वाचवलं. त्या क्षणी आईलाही अंधार दिसला, जो बानीच्याच मागे लागलेला होता. आता प्रेझेंट टाईममध्ये बानीची आई सांगते, की हा अंधार सगळ्यांना गिळून टाकेल. तिचा नवरा तिला शांत करतो आणि झोपून देतो. दरम्यान जयलाही तिथे काहीतरी विचित्र जाणवतं आणि रूमीच्या डिव्हाइसला पण काही पॅरानॉर्मल रीडिंग्स मिळू लागतात. जय बानीच्या रूममध्ये जातो आणि अचानक एक सावलीसारखी आकृती त्याला आत ओढून घेते. आत त्याला लहान बानी अंधारात बसलेली दिसते आणि तिथेच एक डिफॉर्म झालेली बानीसुद्धा बसलेली असते. इतक्यात रुमी येते आणि क्लोजेट उघडते. जयला शुद्धीवर आणलं जातं, पण तो खूपच वीक झालेला असतो. ते दोघे तिकडून बाहेर निघून जातात. त्याचवेळी कल्पनाचा कॉन्स्टेबल त्यांचा पाठलाग करत असतो. घरी मात्र बानीच्या आईजवळ पुन्हा लहान बानी दिसते आणि तिच्यासोबत आणखी एक बानीचं रूप असतं, ज्याला चेहराच नव्हता. पुढे कल्पना आयशाला भेटते आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सेशन घ्यायला सांगते. आयशा तिला संध्याकाळी येण्याचं बोलते. हळूहळू कल्पना आयशाकडे आकर्षित होत चालली होती
म्हणजेच ती लेस्बियन असल्याचं सुचवलं जातं. तेवढ्यात कॉन्स्टेबलचा फोन येतो. पृथ्वीचा टॅबलेट हॅक करून ओपन केला गेला होता आणि त्यात काही मेडिकल रिपोर्ट सापडले. कल्पना आणि आयशा डॉक्टर सावंतकडे जातात. ते रिपोर्ट्स वाचून सांगतात की हे खरं म्हणजे मेडिकल ट्रायलचे डोस चार्ट्स आहेत. यात काही ड्रग्स वापरले आहेत, ज्यात काही असे ड्रग्स आहेत जे फक्त प्रिस्क्रिप्शनवरच मिळतात. याशिवाय C13Z नावाचं एक बॅन झालेलंही ड्रग वापरलं गेलं होतं. हे हिप्नोसिससाठी काम करतं. म्हणजे पेशंटला जे सांगितलं जातं तेच तो सत्य मानतो. पण हे ट्रायल कशासाठी आहेत हे डॉक्टरला ठाऊक नव्हतं. इथून कल्पना 2 पॉइंट्स काढते. 1. पृथ्वी कदाचित काहीतरी इल्लीगल एक्सपेरिमेंट करत होता. नंबर 2. आणि आता त्यांना जयलाही शोधून काढावा लागेल, कारण तो बानीच्या घरी गेला होता. रिपोर्टमध्ये एका पेशंटला पेशंट एक्स असं लिहिलं होतं. तर दुसऱ्याचं नाव होतं जूड रोझारिओ. आता कल्पना या जूडबद्दल माहिती शोधायला लागते. दरम्यान रुमी जयला आपल्या घरी घेऊन जाते. तिथे तिचे मामा भेटायला आलेले असतात आणि तिचा मामा म्हणजे डॉक्टर अजीजच असतो. जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं की रुमीचं फॅमिली लाईफ काही तसं ठीक नव्हतं आणि तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी पेन म्हणजे जे काही तिच्या आईसोबत झालं होतं ते सगळं. याच कारणामुळे तिच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. डॉक्टर अजीज रुमीला सांगतात की जय आजारी आहे आणि त्याला तातडीने उपचारांची गरज आहे. पण रुमीला त्याचे उपचार आवडत नव्हते, कारण ते तिच्या आईलाही बरे करू शकले नव्हते. त्यामुळे ती त्यांच्याशी वाद घालते. यानंतर ते जयच्या आई सरिताकडे जातात. सरिता कालच्या रात्रीची CCTV रेकॉर्डिंग दाखवते, ज्यात जय कोणाला तरी घाबरलेला दिसतो. आपल्याला माहिती आहे की तो अंधारामुळे घाबरलेला होता, पण ही गोष्ट त्यांना माहिती नव्हती. डॉक्टर अजीज म्हणतात की जयला हॅल्युसिनेशन्स होत आहेत, ज्यात तो स्वतःलाही दुखापत करू शकतो. पृथ्वीच्या कोमामधल्या स्थितीवरून हे स्पष्ट होतं की त्याच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि जर पृथ्वी औषधांशिवाय बरा होऊ शकला नाही, तर जयही बरा होणार नाही. दरम्यान जयला रुमीच्या घरी शुद्ध येते. तिथे भिंतीवर काढलेल्या भूत-प्रेत, जीन आणि पिशाचांच्या पेंटिंग्स पाहून तो घाबरतो. रुमी त्याला समजावते की हे सगळं फक्त तिच्या रिसर्चसाठी आहेत आणि त्यांच्यापासून घाबरण्याची काही गरज नाही. इकडे कल्पना आत्मा हिलिंग सेंटरमध्ये येते, पण तिथून डेरियस बाहेर जात असतो. तिथेच एक मुलगा, ओमरही होता. चैतन्य आयशाला सांगतो की ओमर एका शेल्टरमधून आला आहे, जिथे त्याला सतत बुली केलं जात होतं. त्यामुळे तो खूपच डिस्टर्ब आहे. लवकरच त्याला अडॉप्ट केलं जाणार आहे. तोपर्यंत तो इथेच राहणार. आयशा ओमरशी बोलते आणि कल्पना हे सगळं पाहत असते. दरम्यान रुमी जयचा हात पाहते. त्यावर फिंगर मार्क्स असतात. जय सांगतो की ते बानीने पकडल्यामुळे झाले, कारण ती त्याला अंधारात खेचत होती. पण रुमीला ते खरं वाटत नाही. रुमी त्याला समजावते, जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकत नाही, जसं की गुरुत्वाकर्षण, पण तरीही ते अस्तित्वात आहे. इथे तर बानीला तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तिला जाणवलं आहे. प्रश्न खऱ्या-खोट्यांचा नाही, तर हे सगळं का घडतंय आणि शेवटी काय होणार आहे हाच आहे. आता आपण पुन्हा कल्पनाकडे वळतो. आयशा तिला सेशनसाठी घेऊन जाते आणि हेडसेट घालून आराम करण्यास सांगते. हा हेडसेट सुरुवातीच्या हेडसेटपेक्षा थोडा वेगळा होता. आयशा तिला तिच्या आठवणीत जाऊन शांतता शोधायला सांगते. मग कल्पना तिच्या गर्लफ्रेंडला आठवते. त्या दोघी नात्यात होत्या. पण अचानक कल्पना घाबरून जागी होते. ती सांगते की तिने अंधार पाहिला आहे. आयशा तिला समजावते की तोच अंधार तिला दूर करायचा आहे. त्याला घाबरायचे नाही, तर त्याचा सामना करायचा आहे. मग कल्पना पुन्हा ट्रान्समध्ये जाते. तिच्या आठवणींमधून दिसतं की कल्पना आणि तिच्या गर्लफ्रेंडच्या अफेअरबद्दल गावकऱ्यांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांची खूप बदनामी केली होती आणि यामुळेच तिच्या गर्लफ्रेंडने स्वतःचं जीवन संपवलं आणि या गोष्टीमुळे कल्पना पूर्णपणे तुटून गेली. आयशा तिला सावरते. आतापर्यंत कल्पना आयशाला पूर्णपणे पसंत लागली होती. म्हणूनच ती तिला किस करते आणि आयशा ही तिच्या इमोशन्सना साथ देते. म्हणजे दोघींनाही एकमेकींप्रती आकर्षण होतं. दरम्यान जयला घरी त्याची आई समजावते की तो हॅल्युसिनेट करतो आहे. त्याच्या हातावरील जखम पाहून ती म्हणते की हे त्याने स्वतःच केलं असणार. पण जय ठामपणे सांगतो की हा काही आजार नाही, तर काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा त्याची आई त्याला शेवटच्या रात्रीची CCTV फुटेज दाखवते, ज्यात दिसतं की तो स्वतःच घाबरलेला होता. तिथे काहीही नव्हतं. जय सांगतो की तो कार झाकायला गेला होता. पण त्याची आई सांगते की त्यांच्या घरी कार आहेच कुठे? अपघातानंतर ती कार घरी आणलीच नव्हती. जय कार पाहायला जातो, पण खरंच तिथं काहीच नसतं. यामुळे तो खूपच त्रस्त होतो, कारण त्याला वास्तव, भ्रम आणि स्वप्न यामधलं काहीच कळेनासं होतं. पुढच्या दृश्यात आपण जयला एका एक्सपेरिमेंट चेअरवर पाहतो. त्याच्या डोक्यावर तोच हेडसेट असतो, जो आयशाने कल्पनाला घातला होता. इथे जयच्या समोर पृथ्वी दिसतो.
जे स्वतःला एका सुंदर दुनियेत पाहतो, जिथे अंधार त्याच्याकडे येत असतो. पृथ्वी त्याला सांगतो की त्याने ही दुनिया स्वीकारली पाहिजे आणि इथेच एपिसोड 2 संपतो. तिसऱ्या एपिसोडची सुरुवात होते जूडपासून. हेच नाव आपण शेवटच्या एपिसोडमध्ये ऐकलं होतं आणि सर्व लोक त्याला शोधत होते, विशेषतः कल्पना. जूड एका मुलीकडे लक्ष ठेवून उभा असतो, पण त्या मुलीची आई तिला घेऊन जाते. यामुळे जूड निराश होतो. जणू काही खूप मोठं काम अधुरं राहिलं आहे. तो एका कॉमिकसाठी दुकानात जातो, पण दुकानदार त्याला हाकलतो, कारण तो नेहमी एकच कॉमिक मागत असे, जे कधीच तिथे येत नसे. तरीसुद्धा तो ती कॉमिक मिळवण्यासाठी सतत दुकानात पोहोचत असे. त्याच्यासाठी ती कॉमिक इतकी महत्त्वाची होती, की तो दुकानदाराला 10 ते 20 हजार रुपये जास्त देऊन ती मागून ठेवण्यास सांगत असे. तो सतत आपला फोन पाहत असतो, कारण त्यावर त्याने एक टायमर लावलेला असतो. संध्याकाळ केव्हा होते हे पाहण्यासाठी, कारण त्याला सूर्यास्तापूर्वी घरी पोहोचणं गरजेचं असतं. तो घाईने एक कॅब पकडतो, जी टनेल खालून जाते. तेव्हा अंधार त्याच्यावर हल्ला करतो. म्हणजेच जूडही अंधाराचा बळी होता. तो अंधार पाहू शकत होता, पण जूड या अंधाराशी बऱ्यापैकी परिचित होता. त्यापासून वाचण्यासाठी तो नेहमी सोबत एक लाईट आणि एक छत्री ठेवत असे, ज्यावर लाईट लावलेली असे. तो घरी येतो आणि लगेच आपल्या खोलीत जाऊन बसतो. त्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावल्या असतात. तो आपल्या डॉलला, जी तो नेहमी सोबत ठेवत असे, तिला प्रेमाने बघत राहतो. तेवढ्यात आपण जयला त्याच्या घरी पाहतो. आज पृथ्वीचा वाढदिवस असतो. पृथ्वीचं काळं रूप जयच्या नाईटमेअर्समध्ये त्याला त्रास देतं आणि त्याची झोप मोडते. पुढच्या सीनमध्ये तो आपल्या आईसोबत हॉस्पिटलमध्ये जातो, जिथे तो पृथ्वीला विश करतो. आई केक कट करते, पण जयचं तिथं बिलकुल मन लागत नाही आणि तो बाहेर पडतो. तेवढ्यात आपण कल्पनाला पाहतो, जी आयशाच्याच घरी उठते. त्यांचं नातं आता सुरू झालेलं होतं. त्या दोघी एकमेकींशी इंटिमेट झालेल्या असतात आणि काही सुंदर फोटोसुद्धा काढलेले असतात. इतक्यात कल्पनाला फोन येतो आणि ती एका क्राईम सीनवर जाते. तो क्राईम सीन म्हणजे बानीचंच घर असतं, जिथे तिच्या आई-वडिलांचे मृतदेह पडलेले असतात. वातावरण पाहून कल्पनाला लगेचच समजतं की काय घडलं असेल. बानीच्या आईने तर स्वतःचं जीवन संपवलं असेल. पण तिच्या वडिलांनी असं का केलं? तेव्हा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, ज्यात दिसतं की बानीची आई पूर्णपणे आपला ताबा गमावून बसते आणि स्वतःच्या शरीरावर वार करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करते. ती असंही म्हणते की कोणीही वाचणार नाही, हा अंधार सगळ्यांना खाईल. तिला वाचवताना बानीचे वडील थोडे जखमी होतात. तेव्हाच त्यांना छोटी बानी दिसते, जी चाकूकडे बोट दाखवत असते आणि मग वडील त्यांचं स्वतःचं जीवन संपवतात. म्हणजेच आता आपल्याला समजतं की बानीच्या वडिलांनी असं का केलं. एखादी ताकद त्यांना असं करण्यास भाग पाडत होती. आता वर्तमान काळात कल्पना सांगते की शेवटच्या रात्री ती जयला भेटली होती. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावलं जावं. दुसरीकडे आपण जयला क्लासमध्ये पाहतो. तिथे त्याचा टीचर समजावतो की माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला मेंदूमध्ये इलेक्ट्रिकल ब्रेन वेव्हजमुळे प्रतिक्रिया निर्माण होते. यालाच ERP म्हणजे इव्हेंट रिलेटेड पोटेन्शियल म्हणतात. ब्रेन वेव्हजमध्ये न्यूरल कॉर्ड्स असतात, ज्यांच्या आधारे आपण भावना व्यक्त करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ते म्हणजे एक प्रकारचं व्होल्टेज फ्लक्च्युएशन असतं, ज्यामुळे इमोशन्स तयार होतात. क्लासमध्ये पुन्हा पृथ्वीचं काळं रूप जयला दिसतं आणि तो खूपच त्रासून जातो. क्लास संपल्यावर जय टीचरला विचारतो की जर ब्रेन वेव्हच्या इम्बॅलन्समुळे डिप्रेशन होतं, तर ते इम्बॅलन्स कंट्रोल केल्यास व्यक्ती ठीक होऊ शकतो का? टीचर सांगतो की थेअरीमध्ये ते खरं आहे, पण कुणी अजून प्रत्यक्षात प्रयत्न केलेला नाही. तेव्हा जय TMS ट्रान्सकार्नियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशनबद्दल बोलतो. टीचर सांगतो की हो, ती एक ट्रीटमेंट आहे, पण त्याचा सक्सेस रेट काही फारसा चांगला नाही. यात नर्व्ह सेलना ट्रिगर किंवा स्टिम्युलेट केलं जातं, जेणेकरून डिप्रेशन कमी होईल. जय सांगतो की अपघात होण्यापूर्वी पृथ्वी त्याला म्हणाला होता की तो काहीतरी रिसर्च करत होता, कदाचित या फील्डमध्येच. पण टीचर सांगतो की त्याबद्दल त्याला काही माहिती नाही. तोपर्यंत पोलीस कॉलेजमध्ये येतात आणि जयला चौकशीसाठी घेऊन जातात. इकडे आयशा आत्मा हिलिंग सेंटरमध्ये आली असते. आज उमरला एका ट्रीटमेंटसाठी नेलं जातं, पण तो नकार देतो. तेव्हा चैतन्य सांगतो की ट्रीटमेंट आवश्यक आहे. आयशा उमरला समजावते आणि त्याला चैतन्यसोबत पाठवते. यानंतर एक इंटरेस्टिंग सीन येतो, ज्यातून समजतं की ज्यूससाठी ती कॉमिक किती महत्त्वाची आहे. तो थेट त्या कॉमिकचे लेखक देनिश गुप्ताकडे जातो, जो त्यावेळी एका कॉमिक फेस्टमध्ये हजर असतो. तो तिथे त्या लेखकाला वारंवार विनवतो की त्याला कॉमिकची एक कॉपी द्यावी, पण लेखक सांगतो की ती आता आउट ऑफ प्रिंट आहे आणि त्याच्याकडेही नाही. जूड वारंवार शिव्या देतो, पण तरीही त्या हाताला ती कॉमिक लागत नाही. तेवढ्यात जयला पोलीस स्टेशनमध्ये दाखवलं जातं, जिथे रुमीही आलेली असते. कल्पना जयची चौकशी सुरू करते आणि तो अंधाराबद्दल सांगतो.
की तो आता जिवंत झाला आहे. तो एक इव्हिल फोर्स आहे, जो लोकांना त्रास देतो आणि मग ते स्वतःचं जीवन संपवतात. कल्पना त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि पृथ्वीच्या टॅब्लेटमधून मिळालेल्या मेडिकल ट्रायल रिपोर्ट्स दाखवते. ते सांगते की पृथ्वी बेकायदेशीररित्या प्रयोगांमध्ये सामील होता आणि त्यात 3 लोक होते. जूड, बानी आणि पेशंट एक्स. हे ऐकून जय म्हणतो की असं होऊच शकत नाही, कारण तो फक्त डिप्रेशन ट्रीटमेंट करत होता. त्याला खात्री आहे, कारण तो स्वतःच पेशंट एक्स आहे. होय, जय पेशंट एक्स होता. तो पुढे सांगतो की पृथ्वी त्याला एक हायटेक लॅबमध्ये नेत असे, जी त्याने कधीच बाहेरून पाहिली नव्हती, पण आतून तो ती ओळखू शकतो. तिथे एक मशीन होती, ज्यावर बसल्यावर लोक ट्रान्समध्ये म्हणजे हिप्नॉसिसमध्ये जात आणि बरे होऊ शकत. त्याला खरंच माहिती नव्हतं की बानी ही या प्रयोगांचा एक भाग आहे. तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या बाहेर काही लोक भांडायला लागतात आणि कल्पना त्यांच्याकडे जाते. त्याच दरम्यान रुमी केस फाईलचे फोटो काढते. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर जय विचारतो की बानी त्याला का हंट करते. खरंच पृथ्वीने तिच्यासोबत काही चुकीचं केलं होतं का? रुमी म्हणते की जर तसं असतं तर तर तिने पृथ्वीच्या आईलाही हंट केलं असतं. आता हे सगळं त्यांना हॉटेलमधून काही कळू शकतं, कारण केस फाईलमधल्या फोटोमधून तिला ही माहिती मिळाली होती. फोटो पाहून जय म्हणतो की त्याने हे ठिकाण आधी पाहिलंय. ही तर तीच खिडकी आहे जिथून बानीने त्याच्या त्याच्या नाईटमेअर्समध्ये उडी घेतली होती. दरम्यान कल्पनाला जूडबद्दल माहिती मिळते. त्याच्यावर 2017चा सायबर फ्रॉड केस होता. ती त्याच्या पत्नीला भेटते, जी आता त्याला सोडून मुलीसोबत राहते. एपिसोडच्या सुरुवातीला जूड आपल्या मुलीला भेटायला आला होता, कारण तो तिला खूप मिस करत होता. ती डॉल त्याच्या मुलीचीच होती आणि तिच्यासाठी ती खूप खास होती. बोलण्यातून कल्पनाला कळतं की नायकही जूडला शोधतोय. पण का हे तिला माहिती नसतं. सगळ्यात मोठा प्रश्न हा की जर त्याला जूड आणि बानीच्या कनेक्शनबद्दल माहिती होती, तर त्याने ही गोष्ट तिच्यापासून का लपवली? तेवढ्यात आपण आयशाला पाहतो, जी उमरशी बोलत असते. उमर नुकताच ट्रीटमेंटवरून परत आलेला असतो. तो सांगतो की तिथे एक लाईट असलेली खुर्ची होती आणि ट्रीटमेंटनंतर त्याला गार्डनमध्ये एक नवा मित्रही मिळाला आणि हीच खुर्ची म्हणजे प्रयोगांसाठी वापरली जाणारी ती चेअर होती. आता जय आणि रुमी त्या हॉटेलमधल्या बानीच्या रूममध्ये पोहोचतात. रुमी म्हणते की मृत्यूनंतर काही काळ आत्मा त्या मृत्यू झालेल्या जागीच थांबते, म्हणून ते बानीशी बोलण्याचा प्रयत्न करणार आणि ती सगळं रेकॉर्ड करत असते. रुमी बानीच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करते, पण काही प्रतिसाद मिळत नाही. मग जय आणि रुमी थोडं बोलतात. इथे रुमी जयला आपल्या आईबद्दल सांगते. ती एक रिसर्च सायंटिस्ट होती. रुमीचा भाऊ 2 वर्षाचा असतानाच आजाराने मरण पावला आणि तिच्या आईला एक आजार झाला. त्या दुःखातून ती सावरू शकली नाही. ती नेहमीच म्हणायची की तिला एखादा डिमंड हंट करतो आहे, पण कोणीच तिचं ऐकलं नाही. अखेरीस अझीजने तिला ट्रीटमेंटसाठी पाठवलं आणि मग एका फायर अपघातात तिचा मृत्यू झाला. ही आठवण सांगताना रुमी खूपच इमोशनल होते आणि वॉशरूममध्ये जाते. तिथे जयलाही आपला भाऊ पृथ्वीची आठवण येते आणि तो इमोशनल होतो. त्याचवेळी त्याला खोलीत बानीचं भूत दिसतं. आपण मिररमधून बाहेर पडणाऱ्या जयचंच एक इव्हिल व्हर्जन पाहतो. त्याला आपण सावली म्हणू, कारण तो अंधारातून जन्मलेला होता. जय बानीच्या भूताला खिडकीतून खाली पडताना पाहतो आणि त्याच्या आतली ती डार्क सावली खऱ्या जयला हॉटेलच्या बाहेर घेऊन जाते. रुमी परत रूममध्ये आली तेव्हा जय कुठेच दिसत नाही. तेवढ्यात कल्पनाही तिथे पोहोचते. जयला अचानक पृथ्वी दिसतो, जो त्यालाच बोलवत असतो. जय बेशुद्ध होऊन रस्त्याच्या मधोमध येतो. तो वाचू शकला असता, पण त्याची सावली त्याला बससमोर ढकलते. इथेच आपण जूडला पाहतो. त्याला जयचे विजन स्पष्ट दिसत होते, जसं की जयला बाणीसाठी येत होते. तेवढ्यात कल्पना आणि रुमी जयला शोधतात. कल्पना त्याला वाचवते, पण त्याला स्पर्श करताच पहिल्यांदा तिलाही तो अंधार दिसतो. म्हणजे हे सगळं खरं होतं. कल्पना जयला त्याच्या घरी सोडते. रुमी तिला सांगते की जयला स्पर्श करताच तिलाही काहीतरी जाणवलं आणि खरं म्हणजे अंधार त्याच्या मागे आहे, बानी नाही. तेवढ्यात आपण जूडला पाहतो, जो जयचीच माहिती गोळा करू लागतो. जय आपल्या खोलीत असतो. त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल ग्लिच करत असतात. त्याला एक आवाज ऐकू येतो की त्याने उद्या संध्याकाळी 10 वाजता तयार राहावं. दुसरीकडे रुमी तिच्या रेकॉर्डिंगमधील व्हॉईस नोट तपासत असते. त्यात एक शब्द लो फ्रिक्वेन्सीवर वारंवार रिपीट होत असतो. आत्मा, आत्मा, आत्मा. आणि इथेच एपिसोड 3 संपतो. चौथ्या एपिसोडची सुरुवात उमरपासून होते. मागच्या एपिसोडमध्ये त्याच्यावर प्रयोग झालेला दाखवला होता. तो स्वतःला एका स्वर्गासारख्या बागेत पाहतो, जिथे त्याला त्याची सावली भेटते. मागे त्याने सांगितलं होतं की त्याला गार्डनमध्ये एक नवीन मित्र मिळाला होता. तो मित्र म्हणजे हीच सावली होती. रिअल टाईममध्ये आपण त्याला अजूनही एका एक्सपेरिमेंटच्या चेअरवर पाहतो. यानंतर सीन थेट डेरेसकडे वळतो. तो एका बोर्ड मीटिंगमध्ये असतो.
आपण त्याला आधीही पाहिलं होतं. तो एका ऑर्गनायझेशनसाठी काम करत होता. त्याच्या कंपनीचं नाव आहे उबर लाईफ फार्मा, ज्याचा मालक आहे मधू उबर आहे. आज बोर्ड मीटिंग असते, पण मधू स्वतः न येता व्हिडिओ कॉलवर बोलतो. डायरेक्टर्स त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतात की तो एक गुप्त प्रयोग चालवत आहे आणि यामुळे कंपनीचे शेअर खूप घसरत आहे. त्यांचा शेवटचा ट्रक फ्लॉप झाला होता. यावर उबरे सांगतो की पुढच्या वर्षी कंपनी 1250 कोटींचा नफा कमावेल. कारण त्यांचं काम पूर्ण झालं आहे. तो डिप्रेशन एपिडेमिक तयार करत आहे आणि त्याची औषधं देखील त्यांचीच कंपनी देणार आहे. म्हणजे आजारही तोच पसरवणार आणि इलाजही तोच देणार. दरम्यान आपण कल्पनाला पाहतो, जिला हलके-हलके अंधाराचे विजन्स दिसू लागतात. ऑफिसमध्ये तिचा सीनियर गोखले तिला सांगतो की ही केस क्लोज कर. पण कल्पना त्याला समजावते की या प्रकरणात काहीतरी मोठं आहे आणि तिला फक्त जूडला शोधायचं आहे. जूडचं नाव ऐकताच गोखले थोडा अलर्ट होतो आणि सांगतो की कल्पनाकडे फक्त आज रात्रीपर्यंतचा वेळ आहे. उद्या ही केस क्लोज करावी लागेल. दरम्यान जय सकाळी 10 वाजता एका लोकेशनवर पोहोचतो, जिथे त्याला त्याच्या ग्लिच होणाऱ्या फोनने पोहोचवलं असतं. खरं तर त्याला जूडनेच बोलावलं होतं. जयने रुमीलाही तिथे बोलावलं होतं. जूड सांगतो की काल रात्री जयसोबत जे काही घडलं ते त्याला माहिती आहे. कारण ज्यांना त्या चेअरवर बसवलं जातं ते एकमेकांशी जोडले जातात. त्यांच्यासोबत जे काही घडतं ते दुसऱ्यांनाही दिसतं. जसं बानीच्या मृत्यूचा अनुभव जयला आला, तसा जूडलाही आला होता. त्यामुळे जूडला माहिती आहे की बानीसोबत काय झालं होतं. तो पुढे सांगतो की तो या अंधारापासून वाचण्यासाठी एक उपाय शोधतो आहे. यूव्ही लाईट्स म्हणजे सूर्यप्रकाशासारखी रोशनी. त्याला याची कल्पना 15 वर्ष जुन्या एका कॉमिक बुकमधून मिळाली. पण त्याचं शेवटचं पान गायब आहे आणि आता कुठलीही कॉपी मिळत नाही. जूड सांगतो की ही कॉमिक एका रिअल फोकटेलवर आधारित आहे आणि कदाचित ती गोष्ट खरी असेल, जिथून अंधारापासून वाचण्याचा इलाज मिळू शकतो. कॉमिकनुसार प्रकाशगड नावाच्या गावाजवळ एक गुहा आहे, जिथे एक डार्कनेस मॉन्स्टर राहतो. तो आपल्या व्हिक्टिमचं दुःख, वेदना आणि पीडा वाढवतो आणि त्यांच्या होप्स शोषून घेतो आणि मग त्यांना संपवतो. आणि हे सगळं या लोकांबरोबरही घडत होतं. कॉमिकची गोष्ट ऐकून जय आणि रुमीला विश्वास बसत नाही आणि ते तिकडून निघू लागतात. जाताना जय म्हणतो की पृथ्वीने जूडसोबत चुकीचं केलं, तरीसुद्धा जूड मदतीला आला. यावर जूड सांगतो की पृथ्वीने काहीही चुकीचं केलं नव्हतं. उलट ट्रीटमेंट दरम्यान त्याला समजलं होतं की इथे काहीतरी वेगळंच चाललं आहे. हा प्रयोग डिप्रेशन दूर करण्यासाठी नसून काहीतरी दुसऱ्यासाठीच आहे. त्यामुळे पृथ्वीने जूडला तिकडून निघून जाण्यास सांगितलं होतं. पण जूड गेला नाही. म्हणजे पृथ्वी स्वतः हा प्रयोग करत नव्हता, तर त्याच्यावरही कोणीतरी सिनियर किंवा वरचा माणूस दबाव टाकत होतं. आजवर जय पृथ्वीला चुकीचं समजत होता, पण खरं तर पृथ्वी चुकीचा नव्हताच. हे ऐकून जय खूप खिन्न होतो. तो जूडला विचारतो की ट्रीटमेंटच्या बदल्यात त्याला जेलमध्ये जाण्यापासून सुटका कशी मिळाली? यावर जूड सांगतो की जेलमध्ये आत्मा हिलिंग वर्कशॉप झालं आणि तिथूनच त्याला हे ऑफर मिळालं आणि आत्मा हा शब्द रुमीनी त्या रात्री रेकॉर्डिंगमध्ये ऐकला होता. यानंतर जय आणि रुमी तिकडून निघून जातात आणि आपण सरिताला पाहतो. तिला जयबद्दल खूप चिंता वाटत असते आणि तिला माहिती होतं की जोपर्यंत पृथ्वी कोमामध्ये आहे, तोपर्यंत जय स्वतःलाच दोष देत राहील. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी ती मनावर दगड ठेवून पृथ्वीची लाईफ सपोर्ट बंद करण्याचा अर्ज सबमिट करते. पण ते डॉक्टर्स तिला सांगतात की तिने थोडा वेळ अजून घेऊन विचार करून सांगावं. तेव्हाच रुमी जयला ती रेकॉर्डिंग ऐकवते आणि सांगते की बानी आत्मा आत्मा म्हणत होती. म्हणजेच ती जयला तिकडे जाण्यास सांगत होती आणि ती त्याला त्रास देत नव्हती तर मदतच करत होती. कदाचित त्यांना तिथेच ती एक्सपेरिमेंटल लॅब देखील सापडेल. यानंतर आपण कल्पनाला पाहतो, जी आपल्या कॉन्स्टेबलसोबत एक प्लॅन बनवते आणि नायक व गोखलेला सांगते की जूड सापडला आहे आणि आज रात्री तो पकडला जाणार आहे. हे ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. गोखले नायकवर रागवतोही की जूड तिला कसा मिळाला आणि आता वर उत्तर काय द्यायचं. म्हणजे आता एक सरळ गोष्ट आपल्याला लक्षात येते की पोलीस आणि हायर ऑफिशियल्स हे सगळ्या गोष्टींमध्ये सामील होते. इतका मोठा बिझनेसमॅन जर यामध्ये गुंतला असेल तर नक्कीच काहीतरी गडबड चालू होती. रात्री कल्पना आणि कॉन्स्टेबल एका ठिकाणी तयार होतात, कारण जूडच्या आमिषाला कोणी ना कोणी येणारच. तेव्हाच कल्पनाला काहीतरी विचित्र जाणवतं. तिथे तिच्या गर्लफ्रेंडचा ट्रॉमा जाणवतो आणि आता अंधार तिला त्रास देऊ लागतो. तिला एक विहीर दिसते, ज्यामध्ये तिची गर्लफ्रेंड पडून संपली होती आणि कल्पनाही त्यात पडणार होती. तेव्हाच अंधार तिथे पसरतो. पण आश्चर्य म्हणजे बानी तिला मागे ढकलते, ज्यामुळे कल्पना शुद्धीवर येते. रिअल टाईममध्ये बघितलं तर खरं तर ती बिल्डिंगवरून खाली पडणार होती. म्हणजे बानी इथे सगळ्यांना मदत करत आहे. त्यांना त्रास देत नाही. बाहेर आपण डेरियसला पाहतो.
जो जूडला संपवायला आला होता. तो कल्पनाला पाहून लगेचच समजतो की हा सगळा एक सेटअप आहे. कल्पना देखील त्याला बघते आणि त्याच्या मागे जाऊन त्याला पकडते. पण हातापायी डेरियस कल्पनाला जखमी करतो. मात्र कल्पना त्याच्या चेहऱ्यावर नखांनी उरखडे काढते आणि त्याचा चेहरा बघते. डेरेस तिला इंजेक्शन देणार होता, पण तेव्हाच कॉन्स्टेबल येऊन कल्पनाला वाचवतो आणि डेरेसला पळून जावं लागतं. पुढच्या सकाळी कल्पना गोखलेला या सर्वाबद्दल रिपोर्ट करते. हे ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो. ती सांगते की डेरियस एक सिरिंज सोडून गेला आहे, जी तिने लॅबमध्ये पाठवली आहे आणि हॉटेलच्या बाहेरील CCTV फुटेजमध्ये दिसतं की बानीच्या 15 मिनिटांनी डेरियस हॉटेलमध्ये शिरला होता. दरम्यान सिरिंजची लॅब रिपोर्ट येते आणि त्यात जे ड्रग्ज सापडतात ते म्हणजे तेच हॅल्युसिनेशन निर्माण करणारे ड्रग्ज. आणखी तपास करताना कळतं की ही ड्रग्ज स्वीडनहून उबर लाईफ फार्मामध्ये आलं होतं. त्यामुळे कल्पना उबर लाईफ फार्माच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेते. याचवेळी जय आणि रुमी आत्मा हिलिंग सेंटरमध्ये पोहोचतात. रुमी जयला सांगते की त्याला जर वाटत असेल तर तो इथे थांबू शकतो, कारण त्याच्याही जीवाला धोका आहे. पण जय सांगतो की तो पृथ्वीला वाचवणारच, कारण हे सगळं त्याच्यामुळेच झालं आहे. यावर रुमी विचारते की तो नेहमी स्वतःलाच का दोष देतो? त्या दिवशी जेव्हा तो मरणार होता, तेव्हाही तो सॉरी पृथ्वीच म्हणत होता. पण असं का? मात्र जय हा प्रश्न टाळतो. म्हणजेच त्या अपघाताबद्दल अजून काहीतरी रहस्यात दडलेलं होतं, जे इथे उघड झालेलं नव्हतं. यानंतर हे दोघं आत जातात. रुमी वेगळं तपासायला निघते आणि जय थेट थेरपी रूममध्ये शिरतो. इथे त्याला तेच हेडसेट लावले जातात, ज्यांना तो ओळखतो आणि ज्यामुळे सगळे हिप्नोसिस ट्रान्समध्ये जात होते. तोही ट्रान्समध्ये जातो आणि पुन्हा त्याला एक विजन दिसतं, ज्यात तो स्वतः रुमीचं डोकं ड्रिल करत होता. पण बानीची आत्मा पुन्हा हस्तक्षेप करून त्याला जागं करते. म्हणजे बानीची आत्मा अजिबातच इच्छित नव्हती की हे लोक ट्रान्समध्ये अडकून राहावे. दरम्यान कल्पना उबर लाईफ फार्मामध्ये जाते आणि डेरियसबद्दल विचारते. पण ते सगळे सांगतात की त्यांना त्याची काहीच माहिती नाही. ती CCTV फुटेज मागते. तेव्हा तिला नकार दिला जातो आणि सांगितलं जातं की वॉरंट घेऊन आली तरच तिला फुटेज मिळतील. हे सगळं डेरियस आपल्या खोलीत बसून मॉनिटर करत होता आणि त्यामुळे तो थोडा अस्वस्थ होता. इथूनच तो उमरच्या एक्सपेरिमेंट सेशनलाही मॉनिटर करत होता. डेरियस नंतर ओबेरॉयशी बोलतो आणि सांगतो की कल्पनाच्या वीकनेसवर हल्ला करावा, म्हणजे तिच्या भूतकाळातील डिप्रेशनवरून तिला हँडल करावं. इकडे जय सेंटर रूममधून बाहेर येतो, पण तो एक हेडसेट चोरून आणतो. मग तो आणि रुमी जूडकडे जातात. ते त्याला बानीचं रेकॉर्डिंग ऐकवतात. तेव्हा जूड सांगतो की त्याच्या कॉमिक बुकमध्ये पण एक मॉन्स्टर तमा आहे. म्हणजे आत्मा आणि तमा दोघांचेही संदर्भ एकसारखेच होते. यानंतर ते सगळे हेडसेट तपासतात, ज्यामध्ये काही सेन्सर्स होते, ब्रेन वेव्हज आणि ॲक्टिव्हिटी रीड करण्यासाठी. पण त्यात आणखी काहीतरी वेगळं होतं. ही मशीन तर सबकॉन्शियस लेव्हलपर्यंत हॅक करू शकत होती, कारण जयला रुमी आवडू लागली होती आणि त्याने आपल्या विजनमध्ये तिला हानी पोहोचवताना स्वतःलाच पाहिलं. ही मशीन हे सगळं कसं काय ओळखू शकली की तो रुमीला पसंत करतो आहे? म्हणजेच इथे काहीतरी गंभीर गडबड नक्कीच होती. या मशीनची मेकॅनिझम समजून घेण्यासाठी जूड प्रयत्न करतो. तेव्हाच आपण उमरला पाहतो, जो स्वतःच्या विजनमध्ये असतो आणि त्याला एक क्लिकर पण दाबावा लागतो आणि त्याला एक आवाज गाईड करत असते. थोड्याच वेळात तो आवाज त्याला जागा करतो. हा आवाज आणि संपूर्ण एक्सपेरिमेंट डॉक्टर साहेब चालवत होते. होय, तोच व्यक्ती जे हॉस्पिटलमध्ये पृथ्वीवर लक्ष ठेवून होते आणि ज्यांनी त्याच्या आईला थांबायला सांगितलं होतं. आणि यावरच चौथा एपिसोड इथेच संपतो. 5वा एपिसोड सुरू होतो जिथे डेरियसने आयशाला होस्टेस बनवलेलं असतं आणि तो कल्पनालाही धमकी देतो की तिने इन्व्हेस्टिगेशन थांबवलं नाही तर आयशाचा जीव जाईल. त्यामुळे कल्पना खूप घाबरते, कारण तिच्या भूतकाळातही असंच घडलं होतं. ती तिच्या गर्लफ्रेंडला वाचू शकली नव्हती. आता आयशा सुटल्यानंतर कल्पना नायककडे जाते, पण तो तिला ह्युमिलेट करतो. मात्र यावेळी ती त्याच्या डोक्यावर बंदूक धरून विचारते, हे सगळं कोण करत आहे? नायक कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच गोखले तिथे येतो आणि कल्पनाला थांबवतो आणि तीही थांबते. यानंतर आपण जयला बघतो, ज्याला त्याच्या आईचा, सरिताचा लाईफ सपोर्ट संबंधीचा अर्ज सापडलेला असतो. तो आईशी भांडतो आणि बोलतो की तो तिला असं करू देणार नाही, कारण त्यामुळे पृथ्वी अंधाराकडे जाईल. पण त्याची आई त्याचं ऐकत नाही. सरिता म्हणते की ती एका मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे ती आपला निर्णय बदलणार नाही. मग आपण कल्पनाला पाहतो, जी आयशासोबत असते आणि त्यावेळी अंधार तिला कंट्रोल करत असतो. पण आयशा तिला शुद्धीवर आणते. त्याचवेळी कमिशनर तिला भेटायला बोलवतात, ज्यामुळे कल्पना खूपच चिंतेत पडते की आता तिला कदाचित सस्पेंड केलं जाईल किंवा सरळ नोकरीवरून काढलं जाईल. ती पोलीस स्टेशनला पोहोचते
जिथे कमिशनर तिला इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर बॅरेटशी भेटवतात. बॅरेट सांगतो की त्याला बानीच्या केसमध्ये रस आहे, कारण ज्याने कल्पनावर हल्ला केला होता तो म्हणजे डेरियस, एक एक्स इंटेलिजन्स एजंट, जो बऱ्याच काळापासून वॉन्टेड लिस्टवर आहे आणि पैशांसाठी काम करतो आहे. ते जाणून घ्यायला इच्छुक असतात की डेरियस नक्की कोणासाठी काम करत आहे, पण तो याआधी गायब झाला होता आणि आता पुन्हा बाहेर आला आहे. याचा अर्थ असा की कल्पना ज्या दिशेने चौकशी करत होती ती दिशा अगदी बरोबर होती आणि तिने केस चालू ठेवायला हवी. म्हणजेच ती ज्या गोष्टीची भीती करत होती त्याच्या अगदी उलट घडलं होतं. आता आपण ओमार नावाच्या मुलाला पाहतो, जो एका एक्सपेरिमेंटच्या खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याच्या ब्रेनचा डेटा डाउनलोड केला जातो. शुद्धीवर आल्यावर तो डॉक्टर साहेला आपल्या मित्राबद्दल सांगतो की ती डार्कनेसमध्ये राहते. हे ऐकून डॉक्टर सहाय थोडेसे घाबरतात आणि मग आपण फ्लॅशबॅक पाहतो, जिथे पृथ्वी बानीला चेअरवर ट्रीट करत असतो. त्याचवेळी बानीला पहिल्यांदा अंधार दिसतो आणि ती अचानक जणू पजेस झाल्यासारखी ओरडू लागते. अजब भाषा बोलू लागते. तेव्हा पृथ्वी चेअर बंद करून तिला शुद्धीवर आणतो. या एक्सपेरिमेंटमध्ये प्रत्यक्षात तेच दिसायला हवं होतं जे डॉक्टर दाखवत होते आणि ते क्लिकरही यासाठी होतं की डॉक्टरची मार्क जागा त्या सब्जेक्टना दिसाव्यात. पण इथे उलट होत होतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी या प्रोग्राममध्ये अंधार घातलाच नव्हता. मग तो दिसायला कसा लागला? त्यामुळे पृथ्वी खूप अस्वस्थ होतो की हा एक्सपेरिमेंट पूर्णपणे वेगळाच चाललेला आहे. तो डॉक्टर सायांना बोलतो आणि सांगतो की हा एक्सपेरिमेंट धोकादायक आहे. त्यामुळे डॉक्टर त्याला एक्सपेरिमेंटमधून काढून टाकतात. पण पृथ्वी सांगतो की तो स्वतः चेअरवर बसून तपास करेल की अंधार खरंच आहे का आणि तो नक्की काय करतोय. मग रिअल टाईममध्ये कोमामध्ये असलेला पृथ्वी थोडीशी हालचाल करतो आणि जय त्याच्याजवळ बसलेला असतो. अचानक इव्हिल पृथ्वी म्हणजे तो अंधेरा किंवा अंधार जयला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी रुमी येऊन जयला शुद्धीवर आणते, कारण हे फक्त एक वाईट विजन होतं. यानंतर जय कल्पनाला मदतीसाठी बोलावतो आणि तिच्याशी डील करतो की ती पृथ्वीचं लाईफ सपोर्ट बंद होऊ देणार नाही आणि बदल्यात तो तिला जूडशी भेटवेल. मग पुढच्या सीनमध्ये ते जूडला भेटतात. जूड आधी कल्पनाला पाहून घाबरतो, पण ती त्याला आश्वस्त करते की त्याला काही होणार नाही. तेव्हा तो डार्कनेसबद्दल सांगतो. कल्पना म्हणते की अशा गोष्टी कोर्ट मान्य करणार नाही. बोलता बोलता तो डेरियसबद्दल सांगतो की त्यानेच त्याला एक्सपेरिमेंटसाठी रिक्रूट केलं होतं. कल्पना ही गोष्ट बॅरेटला सांगते आणि म्हणते की पृथ्वी हा या प्रकरणात मुख्य साक्षीदार आहे. त्यामुळे सर्वात आधी पृथ्वीचं लाईफ सपोर्ट बंद करण्याचं ॲप्लिकेशन थांबवली पाहिजे. तसंच डेरियसच्या माध्यमातून काही बेकायदेशीर एक्सपेरिमेंट चालत आहेत, ज्यात लोकांचे जीव जात आहेत. बॅरेट सांगतो की ही एक अनऑफिशियल केस आहे. त्यामुळे काही झालं तर ते एकमेकांना ओळखत नाही असं दाखवावं लागेल. हे तो कल्पनाला सांगतो आणि कॉन्स्टेबललाही सांगतो. यानंतर कल्पना ही बातमी जयला सांगते, जे खूप आनंदी होतो आणि तो अजूनही जूडच्या घरीच असतो. जूड त्याला आनंदी पाहून थोडा इमोशनल होतो आणि जय व रुमीला आपल्या मुली जुलियाबद्दल सांगतो, जिच्यावर तो खूप प्रेम करतो. पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा जूडचं इंट्रोडक्शन झालं होतं, तेव्हा तो आपल्या मुलीवरच नजर ठेवत होता. तो म्हणतो की तो तिच्यापासून दूर आहे आणि तो फक्त आता पळत आहे. तो अंधेराबद्दल सांगतो आणि तो साया म्हणजे सावलीचा देखील उल्लेख करतो, की जेव्हा ते इमोशनली वीक असतात, तेव्हा तो साया समोर येतो. पण जय सांगतो की तो साया म्हणजे त्यांच्या आतल्या भीतीचं, इमोशनचं आणि वाईट विचारांचं पर्सोनिफिकेशन आहे. तेवढ्यात हेडसेटची फाईल डिकोड होते. ती तपासतात आणि त्यात अनेक लोकांचे ब्रेन डेटा आढळतात. हा डेटा वेगवेगळ्या ब्रेन वेव्हचा होता. अल्फा, बीटा, गॅमा हे सर्व डेटा वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये सेव्ह केले होते आणि सगळा डेटा उबर लाईफच्या क्लाउड सर्व्हरवर जात होता. म्हणजेच हे सगळं उबर लाईफ करत होती आणि हा डेटा आत्मा हिलिंग सेंटरला आलेल्या लोकांकडून घेतला गेला होता. म्हणजेच आत्मा हिलिंग या सेंटरचा भाग होता. इथे फिल्टरिंग होत होती ब्रेन वेव्हच्या आधारे आणि फक्त गॅमा वेव्हज असलेल्यांनाच एक्सपेरिमेंटसाठी निवडलं जात होतं. जसं की तुम्हाला आठवतच असेल की ओमरमध्ये ही गॅमा बेस सिस्टीम होती, त्यामुळे त्याची निवड झाली होती. गॅमा फोल्डरमध्ये 4 नाव होती. एक होता पेशंट एक्स म्हणजे जय स्वतः, दुसरा जूड, तिसरी बानी आणि चौथा पृथ्वी. मग आपण फ्लॅशबॅक पाहतो, जिथे पृथ्वी स्वतः चेअरवर बसतो आणि त्याला अंधेरा भेटतो. आणि तेव्हाच पृथ्वीला समजलं होतं की हा एक्सपेरिमेंट उपचारासाठी नाही, तर कॉन्शियसनेस चोरण्यासाठी आहे. आणि त्या कॉन्शियसनेस चोरण्याच्या प्रक्रियेत अंधेरा म्हणजे अंधार जागृत झाला होता. कमीत कमी इतकं तरी पृथ्वीला समजलं होतं. डॉक्टर साय सांगतात की ते लोकांची कॉन्शियसनेस सेव्ह करून त्यांना अमर करू शकतात. हा एक्सपेरिमेंट म्हणूनच चालू आहे, ज्यामुळे ते मृत्यूवर मात करू शकतील. इथे जयला ही सगळा प्रकार कळतो
की ते कॉन्शियसनेस चोरत आहे आणि त्यामुळे अंधेरा जागा झाला आहे. अंधेरा हा या एक्सपेरिमेंटचा बाय प्रोडक्ट आहे. तो त्यांच्या कॉन्शियसनेसमधूनच जन्माला आलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या मागे लागला आहे. त्यांना गिळायला सुद्धा पाहत आहे. पृथ्वीला आता सत्य कळलं होतं. त्यामुळे तो जयला वाचवायचा प्रयत्न करत होता. पण त्याआधीच अपघात घडला. याच वेळी त्यांना गॅमा फोल्डरमध्ये ओमरचं नाव सापडतं, जे सकाळीच ॲड झालं होतं. ते म्हणतात की ओमरला वाचवायलाच हवं, कारण तो फक्त 10 वर्षाचा मुलगा आहे आणि सगळ्यांना माहिती होतं की या लोकांबरोबर काय होत होतं. मग आता आपण डॉक्टर सायला पाहतो, ज्याला डेरियस विचारतो की एक्सपेरिमेंट अजून किती काळ चालेल. तो सांगतो की त्याला RP46 हवा आहे. हे नेमकं काय आहे हे समजत नाही. एवढं नक्की की हे एक्सपेरिमेंटसाठी खूप आवश्यक आहे. इथे आपण बघतो की डेरियस खूपच गोंधळलेला होता, कारण ही प्रोसिजर त्याने सुरू केली होती. तरीसुद्धा त्याला अजूनही सांगितलं गेलं नव्हतं की त्याने बानीला एका ठिकाणी सिक्रेटली ठेवलेलं आहे. होय, म्हणजे बानी अजून जिवंत होती. डेरियस म्हणतो की ती जिवंत असो किंवा मृत, पण याबद्दल त्याला सांगायला हवं होतं. यामुळे त्यांच्यात थोडीशी वादावादी होते. थोड्या वेळाने डेरियस 2 इंजेक्शन आणतो आणि डॉक्टर सहाय जवळ देतो. डॉक्टर सहाय त्यापैकी एक इंजेक्शन पृथ्वीला देतात, ज्यामुळे त्याला स्ट्रोक येतो आणि तो मरतो. या बातमीने जय आणि त्याची आई पूर्णपणे तुटून जातात. तेव्हाच आपण बघतो की जयचा साया त्यावर अटॅक करतो, ज्यामुळे तो खूप त्रस्त होतो. पण आपण हेही लक्षात घेतो की जय म्हणतो आहे की अंधेरा पृथ्वीला घेण्यासाठी आलेलाच नाही, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे. जसं तुम्हाला आठवते की हे सगळे पेशंट्स एकमेकांच्या माइंडशी कनेक्टेड होते. त्यामुळे एखाद्याबरोबर काही चुकीचं घडलं किंवा अंधेरा त्याला न्यायला आला तर दुसऱ्याला ते जाणवत असे. पण इथे जयला तसं काहीही जाणवलं नव्हतं, जे खरंच बरोबर होतं. कारण पृथ्वीला अंधाराने नाही तर इंजेक्शन देऊन मारलं होतं. तरीही डॉक्टर साहेब जयला समजावतात की पृथ्वी आता या जगात नाही. मग जय शांत व्हावा म्हणून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतात. दरम्यान कल्पना या बातमीने खूप हादरते. तिला बानीला वाचवता आलं नव्हतं, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्यात तिच्या भूतकाळाचा ट्रॉमा तिला छळत होता आणि तिला आयशाचीही चिंता होती. त्या रात्री ती घरी येते, जिथे आयशा तिला भेटायला आलेली असते. आणि मग रात्री कल्पनाला सगळ्या विक्टिम्स खूप हॉन्ट करू लागतात. आणि मग तिथे तीच गोष्ट म्हणजे टम, तमाता, सुपहिता हे शब्द ऐकू येत होते. हे अजूनही तिला समजत नव्हतं. तिला बानी आपल्यासमोर दिसते आणि त्यामुळे ती खूपच घाबरते. तेव्हा आयशा तिला सावरते. दरम्यान डॉक्टर सहाय पृथ्वीचं शरीर घेऊन जातात आणि सांगतात की ते ऑर्गन डोनेशनसाठी वापरलं जाईल. त्याला त्याच्या कुटुंबापासून वेगळं केलं जातं. पण तेव्हाच त्याला एका फॅसिलिटीमध्ये नेऊन पुन्हा एक इंजेक्शन देऊन जिवंत केलं जातं आणि यासहच 5वा एपिसोड संपतो. 6वा एपिसोड सुरू होतो 22 जूनच्या रात्रीपासून, जेव्हा पृथ्वीचा अपघात होणार होता. त्याआधी आपण डॉक्टर साय यांना पाहतो, ज्यांना त्यांच्या न्यूरोलॉजी क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार मिळणार होता. त्याचवेळी पृथ्वी त्यांना कॉल करतो आणि सांगतो की त्याला समजलं आहे की प्रोसिजर कुठे चुकीची चालली आहे. अंधेरा त्या मशीनमध्ये आहे, त्या खुर्चीत आहे आणि ती मशीन नष्ट करावी लागेल. हे ऐकून डॉक्टर सहाय खूप रागवतात आणि म्हणतात की त्यांच्या मशिनीला कोणीही हात लावू शकत नाही. ते पृथ्वीला थांबायला सांगतात आणि म्हणतात की ते येऊन त्याच्याशी बोलतील. तेवढ्यात पृथ्वीला बानीचा फोन येतो, जी खूप घाबरलेली असते. ती सांगते की अंधेरा तिला गिळायला येत आहे. त्यावर पृथ्वी तिला धीर देतो की तिने फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा, तो सगळं ठीक करून दाखवेल. आणि तुम्हाला आठवत असेल बानी ही 23 तारखेला रात्री गायब झाली होती. कॉल संपल्यानंतर पृथ्वीला जय आपल्या घरावर छतावर उभा दिसतो आणि मग सीन बदलतो. कथा परत प्रेझेंट टाईममध्ये येते, जिथे जय हॉस्पिटलमध्ये दाखवला जातो. त्याची आई खूपच चिंतेत बसलेली असते आणि डॉक्टर अजीज तिथेच असतात. तेव्हाच रुमी तिथे येते. डॉक्टर अजीज तिच्याशी एकट्यात बोलतात आणि म्हणतात की रुमीने जयला साथ दिली ही खूप चांगली गोष्ट होती, पण आता त्याची ही अवस्था झाली आहे. ते पुढे सांगतात की रुमी स्वतःच्या आईच्या मेंटल इलनेसला कधी स्वीकारू शकले नाही. ते पुढे बोलतात की जयच्या आईने सरिताने आधीच एक मुलगा गमावलेला आहे आणि आता दुसराही संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. म्हणूनच रुमीने दया दाखवावी आणि जयपासून थोडं लांब राहावं. हे ऐकून रुमी खूप दुःखी होते आणि तिकडून निघून जाते. तिला स्वतःच्या आई सभाची खूप आठवण येते. दरम्यान कल्पनाला बॅरेटचा फोन येतो. तो सांगतो की एक CCTV फुटेज मिळाला आहे, ज्यात डेरियस काहीतरी रिसीव्ह करून उबर लाईफ फार्मामध्ये घेऊन जाताना दिसला आहे. आता त्याला पकडण्याची मोठी संधी आहे. तो सांगतो की तो पटकन वॉरंट अरेंज करत आहे आणि कल्पनाने रेडसाठी तयारी करावी. मग आपण जयला पाहतो, जो एक आठवण काढतो. शाळेत एकदा त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि पृथ्वीला गोल्ड मेडल. पण पृथ्वी दोन्ही मेडल रोलरखाली ठेवतो, ज्यामुळे ती एकत्र जुळून जातात.
तो म्हणतो, आता हे मेडल एक आहे आणि आपण दोघं सोबत राहिलो तर आपल्याला कोणीही हरू शकणार नाही. हे मेडल त्यांचं लकी चार्म होतं, जे पृथ्वी नेहमी बरोबर ठेवायचा. अगदी त्या रात्री कारमध्ये त्याने हे मेडल टांगलेलं होतं. कदाचित त्यामुळेच तो अजूनही जिवंत होता. दरम्यान लॅबमध्ये डॉक्टर साहेब पृथ्वीला कोमातून बाहेर आणतात, जेणेकरून त्याचा मेंदू जागा होईल आणि ते त्याचा डेटा घेऊ शकतील. पृथ्वीचं ब्रेन खरोखरच सक्रिय होतं आणि डॉक्टर साहेब त्याचा डेटा डाउनलोड करतात. हॉस्पिटलमध्ये जय स्वतःला बांधलेलं पाहतो आणि खूपच अस्वस्थ होतो. त्याची आई त्याला सांगते की आता त्याने थोडं थांबावं. हा सगळा त्याचा भ्रम आहे. पण जय तिला सत्य समजावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कल्पना तिथे पोहोचते आणि म्हणते की जय सत्य बोलतो आहे. एक बेकायदेशीर प्रयोग चालू आहे ज्याचा भाग पृथ्वी होता. पण तो प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न करत होता. दुर्दैवाने त्याच दरम्यान हे सगळं घडलं. आता सरिता हळूहळू जयवर विश्वास ठेवू लागते. पण डॉक्टर रजेश अजूनही ठाम असतात की हे असं काही नाही. फक्त मेंटल इलनेस आहे आणि तिथून रागाने निघून जातात. यानंतर कल्पना, जय आणि रुमी बोलतात. कल्पना सांगते की तिलाही आता अंधार दिसू लागला आहे. यावर रुमी म्हणते की ती तर चेअरवर गेलीच नव्हती. बानीची आईसुद्धा अंधार पाहू शकत होती आणि तीही चेअरवर कधी बसलीच नव्हती. म्हणजेच अंधार आता खूप शक्तिशाली झाला आहे. तो लोकांपर्यंत चेअरशिवाय पोहोचू शकतो. कल्पना म्हणते की हा अंधार त्या मशीनशी जोडलेला आहे आणि त्याची लोकेशन कदाचित उबर लाईफ फार्मामध्ये आहे. तिथे त्यांना जायचंच आहे आणि जूड आधी तिथे गेला होता. त्यामुळे ती त्याला देखील बोलवणार आहे. आता जय आणि रुमी एकटे बोलतात. जयला अजूनही वाटतं की पृथ्वी मेला आहे. तो म्हणतो की पृथ्वी त्याच्यामुळेच संपला. मग आपण 22 जूनच्या रात्रीचा फ्लॅशबॅक पाहतो. जय खरं तर छतावरून उडी मारणार होता. पण पृथ्वी त्याला वाचवायला जातो. त्याला उंचीची भीती असूनही तो धावत जातो आणि जयला थांबवतो. जय म्हणतो की पृथ्वीने त्याचं ट्रीटमेंट अर्धवट थांबवलं आणि त्यामुळे त्याला डिप्रेशन वाढलं. यावर पृथ्वी सांगतो की ती मशीन आणि ट्रीटमेंट सेफ नाही. ते डिप्रेशन ठीक करत नाही तर काहीतरी वेगळंच करतात. जय म्हणतो की त्याला तर ठीक वाटत होतं आणि जर पृथ्वीने त्याला पुन्हा तिथे नेलं नाही तर तो स्वतःचं आयुष्य संपवेल. मग पृथ्वीला मजबुरीने त्याची गोष्ट मानावी लागते आणि तो त्याला परत ट्रीटमेंटसाठी लॅबमध्ये घेऊन जातो. तेवढ्यात अंधार त्यांचा पाठलाग करू लागतो. त्यांच्या कारच्या मागे रस्त्याचे दिवे फुटू लागतात. पृथ्वी जयला सांगतो की हा अंधार त्याच्या मागेही येईल, पण त्याने कधीच धीर सोडू नये. त्याचवेळी पृथ्वीचा इविल साया त्यांच्यावर हल्ला करतो, ज्यामुळे कारचा अपघात होतो आणि पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे. जय रुमीला सांगतो की जर त्याने हट्ट केला नसता तर पृथ्वी आज जिवंत असता. पण रुमी त्याला समजावते की त्याने स्वतःला दोष देऊ नये. यात त्याची काहीही चूक नव्हती. त्याला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. यानंतर रुमी आणि कल्पना उबर लाईफ फार्माकडे निघतात. जाताना रुमी आणि जय किस करतात, ज्यामुळे त्यांच्या नात्याची सुरुवात होते. मग कल्पना आणि रुमी जूडला भेटायला जातात आणि त्याला लॅबपर्यंत नेण्यासाठी सांगतात. पण तो 2 अटी ठेवतो. पहिली अट ही होती की कल्पनाने त्याला त्याच्या मुलीला म्हणजे जुलियाला भेटायला मदत करावी आणि दुसरी अट म्हणजे रुमीने ती कॉमिक वाचावी, ज्यावर ती अजिबात विश्वास ठेवत नव्हती. पण काय करणार, मजबुरीने त्यांना मान्य करावं लागतं. दोघीही होकार देतात आणि कल्पना पूर्ण तयारीने उबर लाईफ फार्मामध्ये प्रवेश करते. रुमी व्हिडिओ कॉलवर जॅकला सगळं दाखवत असते. जूड सांगतो की लॅब बेसमेंटमध्ये आहे आणि ते सगळे बेसमेंटमध्ये उतरतात. दरम्यान डेरियस आपल्या रूममधून CCTVवर हे सगळं पाहत असतो. तो आपल्या लोकांसोबत बंदुकीसह तयार होतो. कल्पना आणि तिची टीम लिफ्टने खाली येतात, पण बाहेर आल्यावर त्यांना काहीच मिळत नाही, कारण खरी लॅब दुसऱ्या बाजूला होती. आणि इकडे डॉक्टर साहेब पृथ्वीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तो सांगू शकेल की मशीनमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि कुठे प्रॉब्लेम आहे. पृथ्वीला खरंच शुद्ध येते आणि तो काही सांगण्याआधीच डेरियस तिथे पोहोचतो. तेवढ्यात पृथ्वीचा अंधेरा साया त्याला पकडतो. जय आणि जूड हे सगळं पाहत असतात, कारण त्यांच्या माइंडचं कनेक्शन झालेलं असतं. रुमीला फ्रिक्वेन्सी रीडरवर सिग्नल मिळतात की इथे नक्कीच काहीतरी पॅरानॉर्मल आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतं की लॅब अगदी जवळ आहे. यानंतर अंधेरा पृथ्वीचा हात पकडून त्याच्याकडून स्वतःचाच गळा चिरवतो आणि अखेर पृथ्वी खरंच मरतो. पण शेवटच्या क्षणी तो डॉक्टर सायला सांगतो की फक्त डेटा फॉलो करावा. जयची अवस्था वाईट होते, कारण त्याने स्वतःच्या डोळ्यासमोर माइंड लिंकद्वारे आपल्या भावाचा मृत्यू पाहिलेला होता. इथे त्याला आणि जूडला डॉक्टर साय दिसतो, जो या ट्रीटमेंटचा मूड करता धरता होता. डेरियस म्हणतो की प्रयोग फेल झाला आहे आणि आता सगळं त्यांना बंद करावं लागेल. पण डॉक्टर साय त्याला केटा C13G नावाचं इंजेक्शन देतो. मग डॉक्टर साय ओबेरायशी बोलतो. ओबेराय सांगतो की त्याने बरोबर केलं, पण त्यांना अजूनही डेरियसची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर साय त्याला चेअरवर बसवतो आणि त्याचा माइंड रिसेट करू लागतो, ज्यामुळे डेरियसला आठवतच नाही की हल्ला खरोखर कोणी केला. बाहेर कल्पना, जूड आणि रुमी स्पिरिट बॉक्सच्या मदतीने इथे असलेल्या आत्म्यांशी
बोलण्याचा प्रयत्न करतात. जूड सरळ विचारतो, "तू तमा आहेस का?" आणि लगेचच अंधार तोडफोड सुरू करतो. जूड म्हणतो, "होय, हे नक्की तमाच आहे. म्हणजे तू सुरुवातीपासूनच बरोबर होता. कॉमिक्समधलं सगळं काही खरं निघालं. पण याचा अर्थ असा नाही की कॉमिकमधला कॅरेक्टर बाहेर आला आहे. खरी गोष्ट याहून खूप काही डीप आहे, जे पुढच्या एपिसोडमध्ये उलगडेल." आता अचानक जूडला झटका येतो. कारण जयला पृथ्वीचा इव्हिल अंधेरा साया छतावर घेऊन जातो, त्याला संपवण्यासाठी. त्याचवेळी दुसरीकडे डॉक्टर अजित सरिताजींना म्हणतात, की त्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहे. इथे फक्त जय खूप आजारी आहे. पण आता सरिताजी म्हणतात, की त्यांनी आपल्या मुलावर जयवर विश्वास ठेवण्याचं ठरवलं आहे. जय छतावरून उडी मारणार असतो, कारण पृथ्वीचा वाईट साया म्हणजे समा त्याच्याकडून ही जबरदस्ती करून घेत असतो. पण तेवढ्यात पृथ्वीचा चांगला साया म्हणजे त्याची चांगली स्पिरिट, जी पृथ्वीची आत्मा आहे, ती जयला थांबवण्याचा प्रयत्न करते. सरिताजी आणि अजितही आता रूफटॉपवर येतात. कारण जय रूममध्ये नव्हता. तेव्हा अचानक आकाशात एक प्रचंड मोठा डोळा दिसतो. जणू डेव्हिल्स आय. तो जयला आपल्यात खेचू लागतो. पण पृथ्वी त्याला मिडलची आठवण करून देतो, जे त्यांच्या होपचं, आशेचं प्रतीक होतं. यामुळे दोघं एकत्र येतात आणि हार मानत नाही. सरिताजी आणि अजीज हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात. डॉक्टर अजीज जयला पकडून खेचून घेतो आणि अंधारात त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि आता एक मोठं रहस्य उलगडतं. हे हॉस्पिटल जिथं जय शिकत होता, जिथे पृथ्वी शिकून नोकरी करत होता आणि जिथे डॉक्टर सहाय्यक काम करत होते, ते दुसरं कोणाचं नसून ओबेरॉयचंच हॉस्पिटल होतं. याच कारणामुळे हे प्रयोग इतक्या सहजपणे चालले होते. आणि इथेच एपिसोड 6 संपतो. 7वा एपिसोड सुरू होतो जूडपासून. तो कल्पनाच्या मदतीने आपल्या मुलीला भेटायला जातो, कारण आज तिचा वाढदिवस असतो. पण त्याची बायको त्याला आत येऊच देत नाही, कारण तिचा बॉयफ्रेंड ज्याच्याशी ती आता लग्न करणार होती, तो घरात असतो. आणि ती नको यासाठी म्हणते, कारण ती नाही इच्छित की जूडमुळे काही बिघडावं. जूड दुःखी होऊन तिकडून निघून जातो आणि आपली बाहुली तिथेच ठेवतो. मग आपण पाहतो की त्याचा साया ती बाहुली उचलतो. म्हणजे आता त्याचा अंधेरा अजूनच भयंकर झाला होता, कारण त्यात दुःख आणि नैराश्य वाढलं होतं. तेव्हा आपण कल्पनाला पाहतो. ती डॉक्टर सहायचं इंटरोगेशन करत असते. पण तो काहीही खरं बोलत नाही. उलट तो खूपच चतुर होता. तो सांगतो की लॉयरशिवाय तो काहीही बोलणार नाही. तेवढ्यात कल्पनाला आयशाचा फोन येतो. ती सांगते की डेरियस आत्मा हिलिंग सेंटरमध्ये आला आहे आणि ती त्याचा पाठलाग करत आहे. मग कल्पना तिच्याकडून लाईव्ह लोकेशन मागवते आणि स्वतः त्याच्या मागे निघते. ती आपलं कॉन्स्टेबल तिथेच सोडते, जेणेकरून तो डॉक्टर सहायचे इंटरोगेशन पुढे चालू ठेवेल. कॉन्स्टेबल अगदी तसंच करतो आणि एक इंजेक्शन घेऊन येतो, की जर डॉक्टर सहायने खरं सांगितलं नाही की लॅब कुठे आहे, तर तो त्याला इंजेक्शन देईल, ज्यामुळे तो सगळं खरं उघड करेल. डॉक्टर सहाय तरीही काही बोलण्यास नकार देतो आणि सांगतो की हे सगळं इल्लीगल आहे. पण कॉन्स्टेबल म्हणतो की वर्दीमध्ये तो आहे आणि तोच कायदा आहे. त्यामुळे इंजेक्शन देणंही बरोबरच आहे. तो डॉक्टरला इंजेक्शन देणार इतक्यातच डॉक्टर सगळं सांगण्याच्या तयारीत असतो. पण त्याचवेळी उबर लाईफचा एक वकील त्याला तिथून घेऊन जातो. कॉन्स्टेबल हसत सांगतो की त्या इंजेक्शनमध्ये फक्त पाणीच होतं. तो फक्त डॉक्टरला घाबरवत होता. वकील डॉक्टर सहायला सांगतो की वरून आदेश आले आहेत की त्याने आता उबर लाईफपासून दूर राहावं. तो घरातच सुरक्षित असेल आणि त्याला फक्त शेवटच्या प्रोसिजरच्या दिवशीच बोलावलं जाईल. तेवढ्यात आपल्याला कल्पना दाखवली जाते. ती आयशाच्या लोकेशनवर पोहोचते, जी एका जुन्या कारखान्याजवळ संपते आणि आयशाचा फोनही बंद असतो. कल्पना आत जाते. तिथेच आयशा तिला भेटते. आयशा सांगते की लॅब इथेच आहे. कल्पना तिला बाहेर जायला सांगते, पण आयशा तिच्यासोबत येण्याचा हट्ट धरते. ते दोघी आत जातात आणि त्यांना एक सेटअप दिसतो. पण तिथे डेरियस येतो आणि आयशाला शूट करून मारतो. गोळीबारात कल्पना देखील डेरियसला गोळी घालून संपवते. आयशाच्या डेथमुळे कल्पना पूर्णपणे कोसळते. कारण आधीच तिने आपली पहिली गर्लफ्रेंड गमावली होती आणि आता आयशालाही गमावलं. तेव्हाच बॅरेट येतो आणि सांगतो की एका सिव्हिलियन म्हणजे आयशाचा जीव गेला आहे. त्यामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. डेरेस जिवंत मिळाला असता तर ते लॅब आणि उबर लाईफचं कनेक्शन प्रूव्ह करू शकले असते. पण आता तसं होणं शक्य नाही. त्यामुळे ही केस बंद करावी लागेल. आता आपण जय आणि रुमीला पाहतो, जे अजितच्याच घरी होते. अजित सांगतो की जय आणि त्या अंधाऱ्याला पाहिल्यानंतर त्याला तिची बहीण आणि रुमीची आई सबा हिचं बोलणं खरं वाटायला लागलं. काश त्याने तिच्यावर विश्वास ठेवला असता. तो त्यांना सबाचं काही सामान दाखवतो, जे कदाचित त्यांच्या उपयोगी पडू शकेल. आणि आता अजीजलाही अंधार टार्गेट करू लागतो. सबाच्या जर्नलमध्ये त्यांना एक ड्रग्सचा फॉर्म्युला मिळतो, ज्यावरती आपल्या मुलाच्या आजाराच्या काळात आणि पजेस होण्याच्या आधी काम करत होती. तेव्हा सगळ्यांनी तिच्या पोझिशनला फक्त एक मानसिक आजार मानलं होतं. या जर्नलमध्ये नामदेव कांबळे आणि प्रकाश गड याबद्दल लिहिलेलं होतं. रुमी सांगते की हे तेच गाव आहे जे कॉमिकमध्येही आहे.
आणि ही गोष्ट फक्त एक योगायोग असू शकत नाही. तेवढ्यात आपण डॉक्टर सहायला पाहतो, ज्याला न्यूजमधून कळतं की उबर लाईफ फार्माच्या अंतर्गत चालणारी लॅब पोलिसांना सापडली आहे. जी तिथेच होती जिथे कल्पना गेली होती. त्यामुळे तो खूपच अस्वस्थ होतो. कारण त्याची मशीन आता नष्ट होऊ शकते. तो त्या लॅबकडे जातो, पण ती पूर्णपणे सुरक्षित होती. आपल्याला माहिती मिळते की खरी लॅब दुसऱ्या बाजूला होती. पोलिसांना आणि कल्पनांना जी मिळाली होती, ती फक्त एक रेप्लिका होती. म्हणजे खरं सांगायचं तर मूळ लॅब कधीच कोणाला सापडू नये म्हणून हा सगळा खेळ रचला गेला होता. आता डॉक्टर सायला अंधार दिसू लागतो. तो तिथल्या नर्सला विचारतो की पृथ्वीचं शरीर कुठे आहे? जे बानीसोबत त्या गुप्त फॅसिलिटीमध्ये ठेवलेलं होतं. पण ती नर्स त्याला फॅसिलिटीचं लोकेशन सांगत नाही. डॉक्टर सायला पृथ्वीची गोष्ट आठवते. डेटा फॉलो कर. त्यामुळे तो डेटा सर्व्हरच्या लाईन्स फॉलो करू लागतो. त्याचवेळी जय कॉमिक वाचत असतो. त्यात लिहिलेलं असतं की वॉरियर मॉन्क सत्या जो आहे, तो तमाला शोधत प्रकाशगड गेला होता. तो सांगतो की तमा अंधारातून जन्माला आहे आणि अंधार तमापासून निर्माण झाला आहे. म्हणजे तमा आला की अंधार येतो. तमापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची तहान समजून घेणं आवश्यक आहे. तिथल्या गावकऱ्यांचं नैराश्य, दुःख आणि अश्रूंनी काळी पडलेली एक नदी उलट पर्वत चढते आणि तिथेच तमा राहतो. जय विचार करू लागतो की ही कोणती नदी असू शकते. त्याला समजतं की त्यांची कॉन्शियसनेस का चोरली जात आहे. कारण त्यांचं दुःख, वेदना आणि यातना सगळं तमाला फीड केलं जात होतं. अंधार हा या प्रयोगाचा बाय प्रोडक्ट नव्हता. खरं म्हणजे तमा हाच एंड गोल होता. म्हणजे या एक्सपेरिमेंटमधून तमाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न चालू होता. पृथ्वी आणि बाकी सगळ्यांना वाटतं की ती खुर्ची काहीतरी विचित्र आहे किंवा त्यामुळेच अंधार आला आहे. पण खरं तसं नव्हतं. सुरुवातीपासूनच सगळं नियोजनबद्ध केलं गेलं होतं. सुरुवातीपासूनच उद्देश हाच होता की ज्यांच्यात गॅमा वेव्हज आहेत, त्यांच्या सर्व डेटाला, ऊर्जेला, तमाला फीड केलं जावं. ज्यामुळे तो आपल्या जगात प्रवेश करू शकेल. त्याचवेळी डॉक्टर सहाय सर्व रूममध्ये जातो आणि त्या गुप्त लॅबमध्ये पोहोचतो, जिथे बानी आणि पृथ्वीचं शरीर ठेवलेलं होतं. त्याला तिथे अजून एक सिक्रेट चेंबर दिसतं, जे तो उघडू शकत नाही. पण त्या चेंबरमध्येच खरा अंधार, म्हणजे खरा तमा कैद होता. डॉक्टर सहाय उबेराईशी बोलतो आणि सांगतो की एक्सपेरिमेंट थांबवायला हवा. कारण तमा आधीपासूनच इथे आहे आणि त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न चाललाय. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि पृथ्वी एकदम बरोबर होता. पण ओबेराय नकार देतो आणि त्याला उमेरच्या फायनल प्रोसिजरची तयारी करण्यास सांगतो, जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. तेव्हाच आपण उमेरला पाहतो, ज्याला एका आलिशान महालात आणलं गेलं होतं आणि आतापासून तो इथेच राहणार होता. दरम्यान रुमी, जय आणि अजीज बोलत असतात. रुमी म्हणते की तमा हाच तिच्या आईला हंट करत होता. पण 15 वर्षापूर्वी कसं आणि का? यावर अजित सांगतो की जेव्हा सबा आपल्या मुलाला वाचू शकली नाही, तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू लागली. कदाचित तेव्हाच तमाने तिला आपलं शिकार बनवलं असेल. म्हणजे तमा आता आलेलं नाही. हे सगळं 15 वर्षापूर्वीपासून किंवा त्याही आधीपासून सुरू आहे. तेवढ्यात आपण कल्पनाला पाहतो, जी घरी परतते. ती आयुष्याच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रमून गेलेली असते. दुसरीकडे जय कथा वाचत असतो, म्हणजे कॉमिकमधील गोष्ट. त्यात सत्याला त्याचे गुरु सांगतात की मनामध्ये कितीही मोठा अंधार असला तरी त्याच्या आत नेहमीच प्रकाशाचा एक अंश दडलेला असतो आणि त्याचं तेज लाखो सूर्यांपेक्षाही अधिक प्रबळ असतं. तर मला हरवण्यासाठी तोच प्रकाश उपयोगी पडणार. जयला लक्षात येतं की शेवटच्या रात्री पृथ्वीने त्याला त्या मेडलची आठवण करून दिली होती, जी एक आशा होती, एक चांगली आठवण होती. तेव्हाच तमा कमजोर झाला होता आणि त्याला घेऊन जाऊ शकला नव्हता. म्हणजे हा प्रकाश काही वेगळं नाही, तर तो म्हणजे होप किंवा आशा होता. आणि हीच ती गोष्ट आहे जी माणसाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत करते. तेव्हाच आपण जूडला पाहतो, जो आपल्या घरी असतो. त्याला अंधार हंट करू लागतो. तो जयला फोन करतो. जय त्याला धीर देतो आणि होपफुल राहायला सांगतो. पण अंधार जूडच्या मुलीचं रूप घेऊन त्याच्यासमोर येतो आणि त्याला हळूहळू कमजोर करू लागतो. शेवटी तो साया इतका प्रबळ होतो की जूड आपल्या स्वतःच्या सायाच्या, म्हणजे अंधाराच्या हातून संपतो. तमा त्यालाही मारून टाकतो. तोवर जय आणि रुमी तेथे पोहोचतात, पण ते जूडला वाचू शकत नाही. जयने त्याचा मृत्यू आपल्या विजनमध्ये आणखीनच भयानक रूपात पाहिला होता, कारण त्याला जाणवत होतं की तमाने त्याच्यासोबत काय केलं. आता आपण कल्पनाला पाहतो, जी खूपच व्याकुळ, दुःखी आणि तुटलेली आपल्या घरी असते. तेव्हा तिला काही आवाज ऐकू येतो आणि ती पाहते की तिचं पूर्ण घर पाण्याने भरलेलं आहे. तिला तिच्या पूर्वीच्या प्रेयसीचं भूत हाण करू लागतं आणि इथेच आपल्याला खरं सत्य कळतं की शेवटी नक्की काय घडलं होतं. जेव्हा गावकऱ्यांनी दोघींना एकमेकींशी संबंध ठेवताना पकडलं होतं, तेव्हा कल्पनाला विचारलं गेलं होतं की हे सगळं तिच्या इच्छेनं झालं होतं का? तरी तिने खोटं बोलून नकार दिला आणि त्याची शिक्षा तिच्या गर्लफ्रेंडला स्वतःची इज्जत गमावून द्यावी लागली. म्हणजेच सगळ्यांनी कल्पनाच्या गर्लफ्रेंडला चुकीचं ठरवलं
या चुकीचं गिल्ट कल्पनाच्या आत कायमच राहिलं. नंतर कल्पनाच्या गर्लफ्रेंडने स्वतःला संपवलं. पण त्याचं कारण बेइज्जती नव्हतं, तर कल्पनाचं खोटं होतं, की तिने एवढं मोठं खोटं कसं काय बोललं. तेवढ्यात आयशाचं भूत तिला हंट करायला लागतं. कल्पना खूपच घाबरते, किंचाळते आणि मग सगळं अचानक नॉर्मल होतं. दरम्यान आपण जय आणि रुमीला पाहतो, जे जूडच्या घराबाहेर उभे असतात. त्यांना तोच कॉमिक विक्रेता दिसतो, जो सत्य द वॉरियर मंकची दुसरी कॉपी द्यायला आला होता. याच कॉपीसाठी जूड खूप दिवसांपासून मागे लागला होता. त्यांना ती गरजेची होती, कारण शेवटच्या भागाचं शेवटचं पान गायब होतं. ते ती कॉपी विकत घेतात. तेवढ्यात आपण ओबेरॉयला न्यूज चॅनलवर स्टेटमेंट देताना पाहतो. तो सांगतो की डेरियस नावाचा माणूस उबर लाईफ फार्मातून इक्विपमेंट चोरून हे एक्सपेरिमेंट करत होता आणि त्यात काही बोर्ड मेंबर्सही सामील होते. आणि लगेचच आपण पाहतो की कोणीतरी एका बोर्ड डायरेक्टरला संपवतं. ओबेरॉय पुढे म्हणतो की ऑल थँक्स टू कल्पना कदम. त्यांच्यासारख्या ऑफिसरमुळे आता कुठल्याही निरपराध लोकांचा प्राण जाणार नाही. पण आपण इकडे कल्पनाला पाहतो, जिथे तिचा साया तिच्याकडून तिच्या नसा कापून घेतो आणि यामुळे ती संपायला लागते. आता मंडळी, इथे मोठी गोष्ट ही नव्हती की ओबेरॉयने मीडियाला खोटं सांगितलं. तर खरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही होती की हा खरा ओबेरॉय नव्हताच. म्हणजे आतापर्यंत बोर्ड मीटिंगमध्ये व्हिडिओ कॉलवर स्टेटमेंट देणारा माणूस ओबेरॉय नव्हताच. कारण खरा ओबेरॉय तर खूपच कमजोर होऊन बिछाण्यावर पडलेला असतो. यामुळे तो कधीच मीटिंगमध्ये प्रत्यक्ष दिसत नसे आणि नेहमी व्हिडिओ कॉलवरूनच बोलत असे. कारण हे सगळं प्रत्यक्षात त्याची मुलगी चालवत असे. हो, खरी मास्टरमाइंड तीच होती. तीच ओबेरॉय बनून टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हिडिओ चेहरा बदलून सगळ्यांशी बोलत होती. तेवढ्यात ती तिच्या वडिलांशी म्हणजे ओबेरॉयशी बोलते आणि सांगते की ओमर आता इथे आलाय आणि आता फार वेळ लागणार नाही. तेव्हा ती तीच ओळ पुन्हा उच्चारते, तम तमाता सुबहिता, जी सबानं आपल्या जर्नलमध्ये लिहिली होती. खरं तर बानीनंही ही तमावाली गोष्ट सांगितली होती आणि आपणही हे अनेक ठिकाणी ऐकलं होतं. म्हणजेच तमा येतो आहे आणि इथे उघड होतं की ओबेरॉयची मुलगी म्हणजे दुसरी कोणी नसून आयशाच आहे. होय, म्हणजे ती अजूनही जिवंत होती. आणि यासोबतच 7वा एपिसोड संपतो. 8वा एपिसोड सुरू होतो आयशाच्या बालपणापासून, जिथे तिचे वडील ओबेरॉय तिला तिच्या आईला सोडून एका लांब प्रवासावर निघून जातात. यानंतर आयशाची आई एका कार अपघातात मरण पावते आणि तिचे वडील आयशाची जबाबदारी घेतात. पुढे ती मोठी होते, डबल PhD करते आणि उबर लाईफमध्ये सामील होते. आता प्रेझेंट टाईममध्ये आपण कल्पनाला पाहतो, जिला आयशा स्वतःच्या घरात म्हणजेच ओबेरॉय हाऊसमध्ये घेऊन आलेली होती. कल्पना तिला पाहून पूर्णपणे थक्क होते. मग एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, जिथे आयशा संपली होती, पण अचानक ती पुन्हा जिवंत होते आणि तिच्या सगळ्या जखमा भरून जातात. आता मात्र आयशानं कल्पनाला इथे बंदिस्त करून ठेवलं होतं. ती तिला इंजेक्शन देऊन पुन्हा बेशुद्ध करते. मग कल्पनाला हेडसेट घालून काही प्रोग्रामिंग करताना आयशा म्हणते, आता फक्त 1 दिवस बाकी आहे आणि उद्याच्या रात्री माझं मिशन पूर्ण होईल. दरम्यान आपण डॉक्टर साहाय्यांना पाहतो, जो ओमरच्या ब्रेनमधील डेटा काढतात आणि ओमेर सांगतो की आज रात्री अंधार बाहेर येईल. ओबेरॉयचे लोक ओमेरला घेऊन जातात. त्याचवेळी आयशाच्या आदेशावरून तो एक्सपेरिमेंट बंद केला जातो. मशीनलाही डिसमेंटलसाठी मार्क केलं जातं. कारण आयशाचा खरा तर हा प्लॅन कधीच नव्हता. तिनं फक्त डॉक्टर सायचा वापर करून आपलं काम करून घेतलं. मग आयशाचे वडील ओबेरॉय तिच्याशी बोलतात आणि म्हणतात, अशा पेनड्राईव्हमध्ये राहून कोण जिवंत राहायला इच्छित असेल? खरी कॉन्शियसनेस म्हणजे अमरत्व तर तुझ्याकडे आहे. इथे आपण 14 वर्षापूर्वी आयशाची गोष्ट पाहतो, जिथे ती तेव्हाही तितकीच तरुण होती, जितकी ती आज आहे. तिचं खरं वय खूप जास्त आहे, पण अमर असल्यामुळे ती एज करत नाही. मग ती एका मेंटल हॉस्पिटलमध्ये येते, जिथे एक पेशंट तिला खूप दिवसांपासून बोलवत असतो. ती पेशंट सांगते की तिला आयशाची अंधाराशी भेट घडवून द्यायची आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती पेशंट म्हणजे रुमीची आई सबा असते. होय, जी आधीपासून तमाकडून पजेस झाली होती. सबा सांगते की तमा तिलाच बोलवत होता आणि मग ती आयशाला गळा दाबून मारायला लागते. तेव्हा आयशाही तमा, सुपहिता ही चांट ऐकायला लागते आणि सबा तिचा स्वतःचा पेन आयशाच्या गळ्यात घुसवते आणि म्हणते की आता तमा या जगात आणण्याची जबाबदारी तुझी आहे. आयशा तो पेन गळ्यातून काढते आणि शॉकिंगली तिची जखम पूर्णपणे बरी होते. आणि इथेच दिसतं की तमा तिच्या आत आला आहे. प्रेझेंट टाईममध्ये ओबेरॉय आपल्या मुलीला सांगतो की आता तीच तमा या जगात आणणारी आहे. आयशा म्हणते, फक्त आजची रात्र. मग उमरमुळे तुला एक अमर बॉडी मिळेल. म्हणजे तिचा प्लॅन असा होता की तमा या जगात आणतानाच ती आपल्या वडिलांनाही एक नवीन शरीर देईल, जे बहुधा उमेरचंच असेल. ओबेरॉय आपल्या मुलीला विचारतो, कल्पनाचा सॅक्रिफाईस करावा लागेल. तुला दुःख नाही का होणार? त्यावर आयशा म्हणते, तमा या जगात येण्यासाठी वर्षानुवर्ष थांबलेला आहे. आता तो येणार आहे
त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. दरम्यान जय आणि रुमी कॉमिक वाचत असतात. त्यात लिहिलेलं असतं की तमा एका गुहेत कैद आहे. एक कारीगर ती गुहा उघडतो आणि मग तमा या जगात येतो. आणि आता घडते अगदी तसंच. कारण ती मशीन खरं तर एक पोर्टल आहे, ज्याच्या माध्यमातून तमा आपल्या जगात येऊ शकतो. आणि मग ते लोक तमाच्या जगात म्हणजेच म्हणजेच त्या माइंड स्पेसमध्ये जाऊ शकतात, जिथे सगळे विजन्स घडत असतात. तमा मुळात या माइंड स्पेसमध्ये कुठेतरी राहतो. तमाच्या गुहेत गेलं की लोकांना आनंद मिळायचा. त्यांना एक सुंदर जग दिसायचं. उमेरनेही असंच दृश्य पाहिलं होतं. पण हा सगळा फक्त एक भ्रम होता. खरं तर अंधार त्यांना पकडायचा आणि खोटं दृश्य दाखवायचा. आणि आता देखील तसंच होत होतं. माइंड स्पेसमध्ये आत गेल्यावर लोकांना सगळं काही छान छान दिसायचं. पण ती एक भ्रामक गोष्ट होती. प्रत्यक्षात अंधार त्यांना गिळत असायचा. कॉमिकमध्ये पुढे लिहिलं होतं की तमाला हरवायचं असेल तर त्या गुहेत म्हणजे माइंड स्पेसमध्ये जावं लागेल आणि तिथेच त्याला पराभूत करता येईल. आता जय ठरवतो की तो माइंड स्पेसमध्ये जाणार. रुमी त्याला थांबवते. कारण हे काम खूप रिस्की होतं. सत्यसुद्धा त्या गुहेत गेला होता, पण तो कधीच परतला नाही. रुमीचं म्हणणं होतं की जेव्हा सत्य त्याला हरवू शकला नाही, तर तू कसा हरवशील? पण जय म्हणतो आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाही. जर तमा थांबला नाही, तर तो प्रत्येक माणसाच्या मनात डिप्रेशन आणि निराशा भरून टाकेल. मग सगळे संपतील आणि ही दुनिया नरक बनेल. पण रुमी अजूनही म्हणते की तिने आधीच तिच्या आईला तमाच्या हाताने गमावलेलं आहे. आता जयलाही गमावू शकत नाही. मात्र जय ठामपणे म्हणतो की त्याला जायलाच हवं. कारण फक्त आजच त्यांच्याकडे संधी आहे. तमाला फक्त ब्लड मूनच्या रात्री हरवता येतं आणि जर तो आज संपला नाही, तर तो अमर होईल. आणि आजच ती ब्लड मूनची रात्र आहे. म्हणूनच आयशानेही म्हटलं होतं की आज तिचं स्वप्न पूर्ण होईल. रुमी यावर जयशी वाद घालते. दरम्यान आपण आयशाला पाहतो, जी कल्पनासोबत असते. कल्पना अजूनही पूर्ण शुद्धीत नसते. तेव्हा आयशा तपासते की प्रोसिजर पूर्ण झाली की नाही. आता आयशा कल्पनाला म्हणते की तिने तिचा हात कापावा. कल्पना देखील आपला हात कापते. आणि हे सगळं पाहून आयशा त्यावर थोडंसं ड्रेसिंग करते. यानंतर आपण डॉक्टर सायांना पाहतो, ज्यांना अंधार खूपच जास्त हॉन्ट करायला लागतो. याच दरम्यान जय त्यांच्याशी संपर्क साधतो आणि सांगतो की अंधार त्यांच्या मागे आहे. म्हणून आज रात्री सगळे मिळून काहीतरी करून त्याला थांबवावं लागेल. आता डॉक्टर सायालाही समजलं होतं की हा एक्सपेरिमेंट चुकीचा आहे. मग आपण जयला त्याच्या घरी पाहतो. तो आपल्या आई सरितासाठी एक नोट लिहितो. त्यात तो लिहितो, डिप्रेशनमुळे मी तुला प्रेम, सन्मान आणि काळजी देऊ शकलो नाही. पुढे काय होईल मला माहिती नाही. पण इतकं सांगतो की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. हे लिहून तो आपल्या आईची शेवटची झलक पाहतो आणि तिकडून निघून जातो. दरम्यान अजीज रुमीला समजावतो, आम्ही सबाला वाचू शकलो नाही. तिची साथ देऊ शकलो नाही. म्हणून आज ती आपल्यात नाही. पण तू अशी चूक करू नकोस. जयला तुझी गरज आहे. रुमी अजीजची गोष्ट मान्य करते आणि जयसोबत जाण्यास तयार होते. आता हे तिघे जय, रुमी आणि अजीज डॉक्टर सहाय आणि कल्पनाला वाचवण्यासाठी फॅसिलिटीकडे निघतात. तिथे कॉन्स्टेबल त्याला शोधण्यासाठी फॅसिलिटीमध्ये जातो. तिथे डॉक्टर सहाय त्यांना लॅबकडे घेऊन जातात आणि सांगतात की इथे 2 ॲक्सेस कार्ड आहेत. दुसऱ्या कार्डनेच त्या लिफ्टमधून लॅबमध्ये जाता येईल आणि या ॲक्सेस कार्डने लिफ्ट मागून उघडते. कारण तिथेच खरी लॅब आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की लास्ट टाईम कल्पनाला जी लॅब दिसली होती, ती समोर होती. म्हणजे ती एक रिप्लिका होती, नकली होती. तेवढ्यात आपण आयशाला पाहतो, जी मिस्टर ओबेरॉय, कल्पना आणि उमर यांना घेऊन लॅबमध्ये येते. दरम्यान जय आणि बाकी लोकही लॅबमध्ये पोहोचतात. साय त्यांना पृथ्वी आणि बानीची बॉडी दाखवायला नेतो. पण तिथे त्यांच्या बॉडी नसतात. लगेचच आयशा आणि बाकी लोकही तिथे येतात. त्यामुळे जय आणि त्याचे साथीदार लपून बसतात. आयशा, ओबेरॉय, कल्पना आणि उमर त्या सिक्रेट चेंबरमध्ये जातात, जिथे डॉक्टर सहायला देखील ॲक्सेस नव्हता. तेवढ्यात आयशा सांगते की तमा अंधारातून जन्मला आहे. म्हणून त्याने जय, पृथ्वी आणि बानी यांचा अंधार घेतला आहे. कारण त्यांच्या शरीरात गॅमा रेज होत्या. आणि आता त्यांच्या अंधारातून तो तमाला या दुनियेत आणणार आहे. तमा आला की एक इटर्नल नाईट सुरू होईल. म्हणजेच अनंत रात्र. पण तमाला आणण्यासाठी एका बलिदानाची गरज होती. म्हणजे कोणाचं तरी रक्त सांडावं लागणार होतं. आयशा म्हणते हे सगळं रक्ताने सुरू झालं होतं. तर याची सुद्धा सुरुवात रक्तानेच होईल. तमाला आता रक्त हवं. आणि धक्कादायकपणे ती स्वतःच्याच वडिलांचा, ओबेरॉयचा बळी घेते. त्याला ठार करून ती त्याचं बलिदान देते आणि सांगते की तिला नेहमीच माहिती होतं की तिच्या आईचा खून त्यानेच करवला होता, अपघात घडवला होता. म्हणून ती सुरुवातीपासूनच त्याला संपवू इच्छित होती. इथे सर्वात धक्कादायक गोष्ट उघड होते. उमेर हा ओबेरॉयसाठी नव्हता तर तमासाठी शरीर होता. होय, उमेर हा तमाचा वेसल होता. आणि तिथे असलेल्या अंधाराच्या विहिरीतून काळोख ओबेरॉयला आत खेचतो. म्हणजे त्याचं बलिदान स्वीकारतो.
आणि तो कोणी दुसरा नसून तमा स्वतःच होता. दरम्यान जय आणि बाकी लोक लॅबमध्ये पोचतात. जय खुर्चीवर बसतो. त्याच्यासोबत तो स्वतःचा आणि पृथ्वीचं लकी मेडल आणतो, जे त्यांच्यासाठी होपचं म्हणजे आशेचं प्रतीक होतं. आता माइंड स्पेसमध्ये गेल्यावर त्याला पहिल्यांदा रात्र दिसते. कारण आतापर्यंत त्याला तिथे नेहमी चांगली दृश्य दिसायची. पण आज त्याला अंधार दिसतो. म्हणजे तो अगदी योग्य ठिकाणी आला होता. इथे आल्यावर त्याचा बाहेर असलेल्या डॉक्टर सहाय आणि बाकी लोकांशी असलेला संपर्क तुटतो. कारण तो आता तमाच्या जगात होता. इथे तो स्वतःच्या सायाला पाहतो, म्हणजे स्वतःच्या सावलीला पाहतो आणि त्याला घाबरून तो दुसऱ्या जागी पडून जातो. तिथे त्याला पृथ्वी भेटतो, पण तो खरा पृथ्वी नसतो. तर तमा त्याचं रूप घेऊन जयला कमकुवत करण्यासाठी आलेला असतो. तो जयला त्याच्या डिप्रेशनबद्दल सांगतो. तुझ्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही. लहानपणी तुझ्या वडिलांनी डिप्रेशनमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. आता मी तुला संधी देतोय. मी तुला निवडलं आहे. आणि तेव्हाच एक साया त्याला तलावात बुडवू लागतो. दुसरीकडे आयशा कल्पनाला सांगते की ती तिच्यावर खूप प्रेम करते आणि म्हणूनच तिला इथपर्यंत घेऊन आली आहे, जेणेकरून आज तमा उमरचं शरीर घेऊन या जगात येऊ शकेल. मग या जगावर तो राज्य करेल आणि त्या दोघी त्याच्या प्रिय राहतील. म्हणजे हे तर खरं होतं की आयशा कल्पनावर प्रेम करत होती. यानंतर आयशा उमेरला घेऊन अंधाऱ्या पाण्यात बुडू लागते. हेच पाणी ते पोर्टल होतं जे माइंड स्पेसमधील तलावाशी जोडलेलं होतं. तिथूनच उमेरची सावली म्हणजे तमा उमरचं शरीर घेऊ लागतो. कदाचित हीच ती नदी होती जी काळ्या अश्रूंनी बनलेली होती, म्हणजेच प्रकाशगडातील. पण एवढ्यात कल्पना शुद्धीवर येते आणि उमेरला बाहेर उडू लागते. पण तोपर्यंत तमा उमेरच्या आत जाऊन बसलेला असतो. जय हे सगळं पाहत असतो, कारण तो या सगळ्याशी जोडलेला होता. हे पाहून तो हताश होतो आणि त्याची सावली त्याला पूर्णपणे पाण्यात बुडवते. परिणामी खऱ्या जगात त्याचा मृत्यू होतो. डॉक्टर सहाय त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन जिवंत करण्याचा प्रयत्न करतात, पण तो परत शुद्धीवर येत नाही आणि तेवढ्यात पूर्ण फॅसिलिटीमध्ये खळबळ उडते. कारण तमा आता खऱ्या जगात येऊ लागतो. रुमी मग अजीजला सांगते की की त्याने जयच्या जवळ राहावं. ती म्हणते की ती सभाची चूक दुरुस्त करायला चालली आहे आणि मग ती एक कुऱ्हाड घेऊन त्या सिक्रेट चेंबरकडे निघते. यानंतर आपण कल्पनाला पाहतो, जी उमेरला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होती. पण अंधाराच्या सावल्या त्याला आत खेचू लागतात. दुसरीकडे जय तलावात बुडालेला असतो. म्हणजे माइंड स्पेसमध्ये तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो अजून खोल जात असताना त्याला पृथ्वीचा हात दिसतो. तो त्याला वर बोलवत असतो. म्हणजे ही खरी पृथ्वीची आत्मा होती. तेव्हा जयलाही आणि कल्पनालाही आपापले ट्रॉमा त्रास देऊ लागतात. पण पृथ्वी जयचा हात धरतो आणि पुढच्या क्षणी पृथ्वी पाण्याच्या आत जातो. तर जय पाण्याच्या वर येतो. म्हणजेच पृथ्वीच्या आत्म्याने जयला वाचवलं होतं. जय सांगतो की त्याला आपल्या भावाच्या, पृथ्वीच्या मृत्यूचं अपराधीपण आहे. म्हणजे गिल्ट आहे, ज्यात त्याची चूक होती. पण पृथ्वी त्याला समजावतो की तसं काही नाही आणि त्याने स्वतःला या गिल्टमधून मुक्त करावं आणि होप पाहावी आणि त्याला जाऊ द्यावं. इतक्यात आपण पाहतो की तमा मशीनच्या सहाय्याने जयच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असतो. पृथ्वी जयला मेडलविषयी सांगतो आणि म्हणतो की त्यामुळे ते दोघं कायम एकत्र आहेत. इथे जे तमा होता, तो एक शक्तिशाली होस्ट शोधत होता. उमर अजून लहान मूल होतं, पण जय मात्र त्याच्यासाठी खूप ताकदवान होऊ शकला असता. मात्र त्याचवेळी जय पृथ्वीचा हात सोडून देतो. म्हणजेच त्याने आपला ट्रॉमा, दुःख आणि डिप्रेशन सोडून दिलं. त्यामुळे तमा आता त्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. आणि मग जयच्या आतून आशेचा प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे अंधाराची दुनिया जळू लागते. कल्पनाला पकडून ठेवणाऱ्या सावल्याही नाहीशा होतात. तेव्हाच आयशा उमेरवर हल्ला करण्यासाठी येते आणि त्याला मारणारच असते. पण रुमी येऊन तिच्यावर वार करते. तरी देखील आयशाला काहीही होत नाही, कारण ती अमर होती. पण धक्कादायक गोष्ट अशी होती की तमा आता हरला होता. त्यामुळे आयशा तिच्या खऱ्या वयात यायला लागते आणि त्या सगळ्या सावल्या किंवा साया तिला अंधारात खेचून नेतात. यानंतर संपूर्ण फॅसिलिटीमध्ये आग लागते आणि गोष्ट एका आठवड्यानंतर पुढे सरकते. आपण उमेरला पाहतो, ज्याला आता कल्पनाने दत्तक घेतलेलं असतं. ती जेव्हा बातम्या पाहते, तेव्हा त्या प्रयोगाबद्दल काहीच उल्लेख नसतो. मग ती बॅरेटशी बोलते, जो सांगतो की केस क्लोज झाली आहे आणि तिने इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आणि आपण पाहतो की बॅरेटने डॉक्टर सायला कैद करून ठेवलेलं असतं. त्यामुळे असं वाटतं की कदाचित बॅरेटचाही या सगळ्यात काहीतरी सहभाग नक्कीच असेल. मग उमर कल्पनाला सांगतो की त्याने आयशाला पाहिलं होतं. आयशा म्हणाली होती की ती लवकरच परत येईल. त्यावर कल्पना त्याला समजावते की ते फक्त त्याचं एक वाईट स्वप्न होतं. पण आपल्याला माहिती आहे की हे सत्य नव्हतं. यानंतर आपण जयला डॉक्टर अजितसोबत पाहतो. जय आता नवीन सुरुवात करत असतो. त्याने आपलं डिप्रेशन सोडून दिलं होतं आणि आता तो आनंदी जगू लागतो. पुढच्या दृश्यात जय रुमीकडे जातो आणि दोघं बोलतात
की सभा एकदा प्रकाशगडला गेली होती. तिथून त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. त्यामुळे आता ते तिकडे जाणार होते. आता या मालिकेत आपल्याला अजून बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले होते. प्रकाशगड खरं तर दिसत कसं होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सभाला तमाविषयी माहिती कशी मिळाली? कारण तो फक्त एक प्रयोगाचा बाय प्रॉडक्ट नव्हता, तर त्याच्या मुळा प्रकाशगडमध्ये होत्या. मग अखेरीस तिथे जाऊन सभाने नक्की काय केलं होतं, ज्यामुळे तिच्यावर पोजेशन झालं? मग तिने तमाचं पोजेशन आयशाच्या आत ट्रान्सफर करून टाकलं होतं. आता आपण त्या चाइल्ड शेल्टरचं दृश्य पाहतो, जिथून उमरला आणलं गेलं होतं. तिथं ते 3 मुलं दाखवले जातात, जे उमरला छळायचे. आणि आता तेच मुलं एका दुसऱ्या मुलाला त्रास देत होते. पण त्याचवेळी अंधाराने पजेस झालेला उमेर येतो आणि त्या तिघांना संपवून टाकतो. आणि मंडळी, यासोबतच अंधेरा सीझन 1 इथेच संपतो. प्रत्येक एपिसोड एक नवीन रहस्य उलगडत गेलं. कोणी केला पृथ्वी आणि बानीच्या मृतदेहांना गायब? का दिला आयशेने स्वतःच्या वडिलांचं बलिदान? आणि सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे, तमा खरंच संपला आहे का? की अजूनही सावल्यांमध्ये जिवंत आहे? अंधेरा ही अशी सिरीज आहे जिथे विज्ञान, अध्यात्म, भय आणि मानवी मनाचं काळं वास्तव एकत्र येतं. ही फक्त सर्व्हायव्हलची कथा नाही, ही आहे गिल्ट, सॅक्रिफाईस आणि अमर्याद अंधाराविरुद्धच्या संघर्षाची कहाणी. तर मंडळी, हे होतं अंधारा सीझन 1 आणि ही तर फक्त एक सुरुवात आहे. रहस्य संपलंय, पण अंधार अजून बाकी आहे. पुढच्या सीझनमध्ये काय उलगडणार आहे हे जाणून घेणं अजूनच इंटरेस्टिंग होईल. जर तुम्हाला ही सीरीज आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.